नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रश्न आणि उत्तरे या सदरामध्ये आज आपण ज्या प्रश्नाचा उहापोह करणार आहोत तो प्रश्न आपल्या प्राथमिक गरजांचा प्रश्न नसून आपल्या अस्मितेचा प्रश्न. सध्याच्या घडीला जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अस्मितेचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणे. या स्मारकाला वर्षानुवर्ष विरोध होतोय, या स्मारकाचा खर्च वर्षानुवर्ष वाढतोय आणि या स्मारकाला होणारा कामाचा विलंब जो आपण म्हणतो आहे किंवा याच्याबद्दल होणाऱ्या ज्या चर्चा आहेत वेगवेगळ्या पद्धतीने की पर्यावरणाच्या दृष्टीने असतील, राजकारणाच्या दृष्टीने असतील, भ्रष्टाचाराच्या दृष्टीने असतील, त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि आपण सर्वांनीच कुठे नाही कुठेतरी हा प्रश्न आपल्या अस्मितेचा केलेला आहे. बऱ्याचदा चर्चेचा रोख असा असतो की शिवस्मारक व्हावं किंवा शिवस्मारक होऊ नये. आता शिवस्मारक होऊ नये असं म्हणणारा मनुष्य किमान महाराष्ट्रामध्ये पण सापडणार नाही, पण काही लोकांची स्मारकाला विरोध आहे. त्या लोकांचा विरोध शिवाजी महाराजांना विरोध नाही आहे, तर स्मारक ज्या ठिकाणी होत आहे आणि ज्या पद्धतीनं होत आहे त्याला विरोध आहे. आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत किंवा आज आपण जो प्रश्न चर्चेला घेणार आहोत तो प्रश्न शिवस्मारक व्हावं का न व्हावं हा नाहीच आहे. हे आधीच स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण शिवाजी महाराजांची स्मारकं जितकी आपण उभारू तितकी कमी आहेत. शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि आयुष्य इतकं आदर्श आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात काय, ते बंगालच्या उपसागरात पण बांधलं पाहिजे, ते हिंद महासागरात पण बांधलं पाहिजे, शक्य झालं तर अंटार्क्टिका आणि आर्टिक खंडामध्ये किंवा आर्टिक समुद्रामध्ये पण ते स्मारक बांधलं पाहिजे. कारण जिथे कुठे ते स्मारक बांधलं जाईल तिथे ते तिथल्या लोकांना स्फूर्तीच देईल. एवढं शिवाजी महाराजांचं आयुष्य जे आहे ते आयुष्य उदात्त आहे. त्यामुळे स्मारक व्हावं का स्मारक होऊ नये हा प्रश्न नाही आहे. माझ्यासाठी प्रश्न हा महत्त्वाचा आहे की आपण जे शिवाजी महाराजांचं स्मारक बांधतो आहे ते स्मारक शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं आणि पुतळ्यांचं स्मारक होणार का शिवाजी महाराजांच्या विचारांचं आणि प्रेरणेचं स्मारक होणार. म्हणून आज आपण जो विषय घेतलेला आहे चर्चेला तो शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात होणारं स्मारक हे शिवछत्रपतींच्या विचाराला धरून आहे का हा आपल्या चर्चेचा प्रश्न आहे. माझ्या कित्येक मित्रांनी मला याच्याबद्दल फोन करून सांगितलं या विषयावर तुम्ही बोला म्हणून आणि या विषयावर माझं मत विचारलं आणि त्यांचा प्रश्न विचारण्याचा रोख हा होता की शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं का होऊ नये याच्याबद्दल तुमचं मत काय आहे. मी त्यांना म्हणालो की हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण माझ्या दृष्टीने शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं का होऊ नये हा विषयच येत नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे होईल तिथे चांगलं आहे, जेवढी होतील तेवढी चांगली आहेत. शिवजयंती आपण 2-2 दिवस साजरी करतो, पण शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं आहे की 365 दिवस शिवजयंती साजरी करावी आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं आणि थोडेफार त्यांचा एखादा तरी विचार आपल्या अंगी बांधवावा. एवढं मोठं शिवछत्रपतींचं कर्तृत्व आहे. त्यामुळे हा विषय येत नाही की शिवछत्रपतींचं स्मारक व्हावं का होऊ नये. विषय माझ्यासाठी महत्त्वाचा हा आहे की जे काही आपण करतो आहे ते त्यांच्या विचारांना आणि प्रेरणेला धरून आहे का विनाकारण आपण फक्त त्यांच्या प्रतिमांचं पूजन करणार, पुतळ्यांसमोर मान झुकवणार आणि त्यांच्या विचाराने वागणार नाही, याला काही अर्थ नाही. त्यामुळे हे जे स्मारक होतं आहे त्या स्मारकाच्या बाबतीमध्ये मला हा विचार करणे जास्त गरजेचं वाटतं की हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना खरेखुरे शिवाजी महाराज समजावून सांगू शकेल काय. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारामधून किंवा आयुष्यामधून काही प्रेरणा देऊ शकेल काय. हे स्मारक आपण जे बांधतो आहे ते शिवछत्रपतींनी जर असं काही स्मारक बांधायचं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना वेळ आली असती तर काय विचार केला असता, कोणत्या गोष्टीला शिवछत्रपतींनी प्रायोरिटी दिली असती. स्मारक बांधायला प्रायोरिटी दिली असती का रयतेचं काम करायला प्रायोरिटी दिली असती. माझ्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. म्हणजे स्मारक बांधणं न बांधणं हा विषय महत्त्वाचा नाही आहे, ते शिवाजी महाराजांच्या कितपत आदर्शाला रुजू होतं आहे किंवा कितपत आदर्शाला उतरतं आहे खरं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण या अनुषंगाने काही विषयांची चर्चा करूया. ती चर्चा करण्याच्या आधी काही फॅक्ट आपण समजून घेऊयात. म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करण्याच्या आधी आपल्याला काही तथ्य माहीत असावी लागतात. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखाद्या विषय आपण चर्चेला घेतो पण त्या घटना कोणत्या घडलेल्या आहेत क्रमाने ते आपल्याला माहीत नसतं. कोण काय बोललं हे आपल्याला माहीत नसतं, कोणाचं काय मत आहे आपल्याला माहीत नसतं. आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून आपण जीभ उचलतो आणि बोलायला सुरुवात करतो. काय घडलं आहे हे समजून घेतल्याखेरीज आपण त्याच्याबद्दल व्यवस्थित चर्चा करू शकत नाही. आणि हा विषय तर फारच वर्षानुवर्ष रखडलेला आहे, भरपूर गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण काय करूयात की पहिल्यांदा आढावा घेऊयात काय घडलं आहे ते. त्याच्यानंतर या स्मारकाच्या समर्थनार्थ जे मुद्दे दिले जातात त्या मुद्द्यांचा विचार करूयात. या स्मारकाच्या विरोधामध्ये जे मुद्दे दिले जातात त्या मुद्द्यांचा विचार करूयात आणि त्या मुद्द्यांबद्दल मला काय वाटतं ते मी माझं खरं मत सांगेन.
कदाचित प्रत्येकाला ते मत पटेलच असं नाही, आवडेलच असं नाही, पण मला जे वाटतं ते मी बोलतो. त्याच्यामधून जर आपल्याला काही विधायक घडवता आलं किंवा किमान आपल्या विचारामध्ये जरी काहीतरी सकारात्मक बदल घडवता आला शिवाजी महाराजांबद्दल, तर ती एक चांगली गोष्ट होईल. तर सुरुवात करूयात आपण शिवस्मारकाची माहिती घेऊयात आधी, की हे शिवस्मारक कुठे उभारलं जातं आहे. ते शिवस्मारक मुंबईच्या नरिमन पॉईंटच्या समोर जो समुद्र आहे, त्या समुद्राच्या एका खडकावर जवळजवळ 16 एकरचा तो खडक आहे, त्याच्यावर ते शिवस्मारक उभारलं जातं आहे. त्याचं राजभवनापासून अंतर आहे 1.5 किलोमीटर. त्यानंतर गिरगाव चौपाटीपासून अंतर आहे 3.5 किलोमीटर आणि नरिमन पॉईंटपासून अंतर आहे 5 किलोमीटर. या शिवस्मारकाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, वाचनालय, त्याच्यानंतर शिवसृष्टीचं निर्माण, वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती, इतरही अनेक काही अम्युजमेंट पार्क वगैरे, हेलिपॅड कोणालाही मोठमोठ्या व्यक्तींना येण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांना जाण्यासाठी नावा ज्या असतात, बोटी असतात, त्यांच्यासाठी एक जेट्टी, असं बरंच काही काही उभारण्यात येणार आहे. मग हे शिवस्मारक 16 एकरांवर जेव्हा उभारण्यात येईल आणि समुद्रामध्ये जेव्हा उभारण्यात येईल, त्यावेळेला पुष्कळ प्रकारचे वेगळे वेगळे मुद्दे चर्चेला येऊ शकतात. तर त्या मुद्द्यांची चर्चा आपण नंतर करूयात. सगळ्यात आधी ही शिवस्मारक उभारण्याची योजना कोणाच्या डोक्यातून आली आणि का आली आणि ती कशा रीतीने आत्तापर्यंत 2019 सालापर्यंत ती कशा रीतीने पोचली आणि शिवस्मारक तरीही का उभारलं गेलं नाही, याचा आपण थोडा तारीखवार विचार करूया. वर्तमानपत्रामध्ये घडलेल्या काही घटना मी तुम्हाला आता वाचून सांगतो इथे, त्या तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतील. त्या घटना आपण फक्त लक्षात ठेवूयात, कारण या घटना लक्षात असणं गरजेचं आहे, की आपल्याला गैरसमज आहेत फार, की कोण म्हणलं अरबी समुद्रात स्मारक उभं करायचं. मला नक्की माहीत नाही, मला सांगता येत नाही, आपल्याला सांगताच येत नाही, कारण आपण तेवढा कधी विचारच नाही केलेला. कोण म्हणलं पहिल्यांदा शिवस्मारक उभारायचं मुंबईमध्ये, त्याच्यानंतर ते उभारताना त्यांचा दृष्टिकोन काय होता, कोणत्या अनुषंगाने कोण काय म्हणत होतं, कोण राजकारण करत होतं, कोणी हे शिवस्मारकाचं काम रखडवलं, कोणी त्याला निवडणुकीचा मुद्दा बनवला, या घटना कशा घडल्या, हे सगळं जर आपण तारीखवार तपशीलवार जर बघणार नाही, जसं आपण इतिहासाचा तारीखवार तपशीलवार अभ्यास करतो तसं, तर आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज लागत नाही काय होईल ते. तर मी वर्तमानपत्रामध्ये ज्या काही मला बातम्या दिसलेल्या आहेत किंवा जे काही मला तारखा मिळालेल्या आहेत या शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये, त्या आत्ता इथे वाचून सांगतो, जेणेकरून पुढे जे आपण मुद्दे बोलणार आहोत त्या मुद्द्यांचा आपल्याला अर्थ समजण्यामध्ये उपयोग होईल. पहिली जी गोष्ट आहे म्हणजे हे शिवस्मारक आपण जे म्हणतो, हे शिवस्मारक उभं करण्याची संकल्पना आली कोणाच्या डोक्यातून. पहिल्यांदा शिवस्मारक उभं करायचं कोण म्हणलं मुंबईमध्ये. आपण सुरुवात करूयात या गोष्टीपासून. आपण पाहूयात की आत्तापर्यंत शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये काय काय घडलं. सर्वात पहिली जी सुरुवात झाली शिवस्मारकाची ती 14 जून 1996 रोजी मुंबईमधल्या सायन इथल्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली. म्हणजे लक्षात घ्या की मुंबईमध्ये शिवस्मारक उभारण्याची घोषणा कोणी केली? मनोहर जोशी यांनी केली 1996 साली. त्याच्यानंतर 22 जानेवारी 1997 रोजी मुंबई शहर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 शासकीय आणि 10 अशासकीय सदस्य असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली. हा मुद्दा पण तुम्ही लक्षात घ्या, कारण हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे की आज जे शिवस्मारकाच्या अध्यक्षपदावरून, म्हणजे शिवस्मारक बांधण्यासाठी जी कमिटी नेमली आहे तिच्या अध्यक्षपदावरून जे वाद होतात, बाबासाहेब पुरंदरेंवरून वाद झाले, नंतर काही दिवसांनी दुसरे कोणी राजकीय अराजकीय लोक तिथे आले. तर सुरुवातीला कुठल्या राजकीय अराजकीय माणसाची तिथे नेमणूक करण्याचा सरकारचा विचार नव्हता किंवा कोणत्याही इतिहासकाराची नेमणूक करण्याचा विचार नव्हता. मुंबई जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही शासकीय आणि 10 अशासकीय सदस्यांची समिती याच्याबद्दल निर्णय घेणार होती. या सगळ्या गोष्टी नंतर घडलेल्या आहेत. पुढे जे राजकारण वाद चर्चा घडल्या त्या नंतर घडल्यात. सुरुवातीला 1997 साली तसं काही नव्हतं. त्यानंतर 19 एप्रिल 1999 रोजी स्मारक समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आणि समितीच्या अहवालात 20 एकर जागेची निवड करण्यात आली. म्हणजे 1999 साली हा अहवाल सादर झाला आणि समितीच्या अहवालामध्ये आपण जे म्हणतो ती मुंबईतल्या चित्रनगरीमध्ये, हा मुद्दा माझ्याकडून सुटला होता म्हणून मी थोडा परत एकदा तो क्लिअर केला खाली वाचून माझ्याकडे याच्यामध्ये, की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, की समितीच्या अहवालामध्ये 70.77 कोटी रुपये खर्च करून मुंबईतल्या चित्रनगरी इथे भूखंड क्रमांक 25 इथल्या 20 एकर जागेची निवड करण्यात आली. तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा शिवस्मारक उभारायचं पहिल्यांदा ठरलं 1999 साली, तत्कालीन सरकारने ते ठरवलं,
त्यावेळेला ते शिवस्मारक अरबी समुद्रात उभारायचं ठरवलेलं नव्हतं. ते ठरवलेलं होतं मुंबईतल्या चित्रनगरी इथे आणि तिथल्या भूखंड क्रमांक 25 येथील 20 एकर जागेची निश्चिती देखील केली होती. ते अरबी समुद्रात आज ते स्मारक अरबी समुद्रात व्हावं का होऊ नये याच्याबद्दल फार इरेसरीनं लोक वाद घालतात की अगदी हमरीतुमरीवर येतात. पण पहिल्यांदा सरकारने जेव्हा ठरवलं होतं तेव्हा ते अरबी समुद्रात उभारायचं ठरवलेलं नव्हतं, कारण तेवढं बजेट नव्हतं त्याचं. त्यामुळे पहिली गोष्ट ही झाली की ते जमिनीवर होणार होतं. हा मुद्दा मी परत परत सांगतो, त्याचं कारण आहे की शिवस्मारक जमिनीवर व्हावं का होऊ नये, समुद्रात व्हावं का होऊ नये याच्याबद्दल पण चर्चा आणि बहुतेक मुद्दे चर्चेला घेतले जातात आणि ते बहुतांशी योग्य पण आहेत. म्हणून हे सांगणं गरजेचं आहे की जे कोणी आज वाद घालतात, हट्टाने वाद घालतात की अरबी समुद्रातच शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, तर सुरुवातीला ज्यांनी ती कल्पना केली होती त्यांनी अरबी समुद्रात स्मारक उभारायची कल्पना केलेली नव्हती. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारी 2000 रोजी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये शिवस्मारक उभारणीचं आश्वासन दिलं आणि स्मारक उपसमितीची रचना केली. म्हणजे लक्षात घ्या की 1996 साली मनोहर जोशी यांनी शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली आणि 2000 साली जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये शिवस्मारक उभारणीचं आश्वासन दिलं. म्हणजे मधल्या काळामध्ये जेव्हा शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काम तत्काळ सुरू झालं नाही. मी शिवसेनेवर टीका करतोय असं नाही, माझा कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल टीका करण्याचा किंवा बोलण्याचा उद्देश नाही, वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याचं आपण काम इथे करतोय. त्यानंतर 2000 साली विलासराव देशमुखांनी घोषणा केल्यानंतर पण 2004 सालामध्ये काँग्रेसच्या कालावधीमध्ये देखील काही झालं नाही. 2004 साली परत जेव्हा निवडणूक लढण्याची वेळ आली त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा केली. आता अरबी समुद्राचा शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा संबंध आला 2004 साली, पण 2000 सालापासून 2004 सालापर्यंत पण काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी पण शिवस्मारक उभारण्यासाठी काही जास्त स्वतःहून धडपड केली नाही. हा मुद्दा कुजवत ठेवला. शिवसेनेने मुद्दा सुरू केला पण त्याच्याबद्दल फार काही, जसं काही आज आपण म्हणतो की बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्यासाठी शिवसेनेनं जसं प्रयत्न केला इरेसरीनं, तसं शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी त्या काळात पण प्रयत्न केला नाही. स्वतःचं सरकार होतं तेव्हा काँग्रेसने पण 2000 साली त्यांचं सरकारनंतर पुढच्या 4 वर्षामध्ये प्रयत्न केला नाही, विषय लटकवून ठेवला. 2004 साली निवडणूक लढायची वेळ आली तेव्हा ही सुशीलकुमार शिंदे यांच्या डोक्यातून निघालेली सुपीक कल्पना आहे की अरबी समुद्राचं गाजर त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं हे स्मारक उभारण्याचं. त्याच्यानंतर 2005 मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोरेगाव चित्रनगरीतल्या जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आणि अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे निर्देश देण्यात आले. म्हणजे 2005 साली काँग्रेसने जे आधीच्या वर्षी गाजर दाखवलं होतं ते गाजर अजून थोडं तोंडाच्या जवळ आणलं महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि घोषणा केली की आता शिवस्मारकाचं काम चालू होईल. पण हे काम करताना किंवा हा आदेश देताना ना शिवसेनेच्या सरकारने मागच्या ज्यांनी जमिनीवर स्मारक उभारायचं म्हणलं होतं त्यांनी पण नीट विचार केला नाही प्रत्येक गोष्टीचा की स्मारकाची योजना काय असावी, रचना काय असावी, ते किती मोठं असावं. काँग्रेसच्या सरकारने पण इथे विलासराव देशमुखांनी आदेश देताना उचलली जीभ लावली टाळायला की आम्ही अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधू. पण समुद्रामध्ये स्मारक बांधण्यात काय काय अडचणी आहेत किंवा आपण दुसऱ्या स्मारकांचा विचार करावा, जी स्मारकं आत्तापर्यंत बांधण्यात आलेली आहेत त्यांचा आपण विचार करावा. हा विचार पण कधी केला नाही, त्यांचा कधी अभ्यास केला नाही. स्मारक बांधण्याची त्यांची इच्छाच नव्हती, फक्त घोषणा करायची होती. पुढच्या वर्षी 4 वर्षांनी बघून घेता येईल काय करायचं म्हणून त्यांनी घोषणा करून टाकली आणि त्याच्यामुळं पुढचे सगळे उपद्व्याप झाले किंवा पुढचे सगळे आक्षेप कोर्ट कचेऱ्या याच्यामुळे झाल्या की सरकार कोणत्याही पक्षाचा असो, ते काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, नाही तर अजून कोणाचा असो, सरकारने विचार केला पाहिजे. कुठलीही घोषणा करताना अधिकाऱ्यांना विचारात घेतलं पाहिजे त्या डिपार्टमेंटच्या की कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतील, हे स्मारक उभारणं फिजिबल आहे का खरोखर, ते व्यावहारिक आहे का खरोखर, याचा विचार न करता राजकारणी आपल्या देशामध्ये घोषणा करतात आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन सर्व प्रॉब्लेम निर्माण होतात. त्याचं हे एक चांगलं उत्कृष्ट उदाहरण आहे. जसं मी म्हटलं तसं की 2005 साली घोषणा केल्यानंतर पण 2009 सालापर्यंत काही हालचाल झाली नाही. 2009 सालांनी 5 वर्षांनी काँग्रेसने पुन्हा आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये या स्मारकाच्या उभारणीचा उल्लेख केला. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक हे निवडणुका जिंकण्याचं एक साधन बनून गेलेलं आहे. इथे सगळेच पक्ष सारखे आहेत. आपण काँग्रेस किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजून दुसरे कुठले पक्ष असतील त्यांना वेगळं करायचं काही कारण नाही. आज काही लोक इरेसरीनं असं दाखवतात की
आम्ही म्हणतो शिवस्मारक बांधायचं, यांनी लटकवलं, आम्ही पुढे घेतलं, त्यांनी लटकवलं. शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये सर्वच पक्षांनी स्वतःच्या मतपेटीचं राजकारण केलेलं आहे. दरवेळेला निवडणुकीमध्ये तो मुद्दा लावून धरलेला आहे किंवा एखादी गोष्ट जेव्हा त्यांच्या अंगलट आली, एखादा निर्णय अंगलट आला, त्यावेळेला त्या निर्णयावरून लक्ष फिरवण्यासाठी शिवस्मारकाचा मुद्दा परत एकदा उचललेला आहे. त्याच्यामध्ये हा विचार केलेला नाही आहे की शिवस्मारकाचा आपण जे उभारणी करायचं म्हणतो ते आव्हान किती मोठं आहे, खर्च किती आहे, त्याची व्यावहारिकता किती आहे. दरवेळेला शिवस्मारक हा महाराष्ट्राच्या भावनेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा होता, भावनेचा मुद्दा होता. त्या भावनेच्या मुद्द्याचं, महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेचं राजकारण सर्वच पक्षांनी निवडणुकीपर्यंत केलेलं आहे. आता 1996 साली जेव्हा हे स्मारक उभारायचं ठरवलं होतं जमिनीवर, तेव्हा त्याचा खर्च होता 70 कोटी रुपये. 2009 साली त्याचा खर्च झाला 700 कोटी रुपये. आता 12 वर्षामध्ये आपण म्हणूयात किंवा 13 वर्षामध्ये खरोखर एवढा खर्च वाढतो का? 70 कोटीचा ठीक आहे, मी म्हणतो की 150 कोटी, 200 कोटी, 500 कोटी ठीक आहे, 700 कोटी. आणि 700 कोटी झाला जरी आपण म्हणू 10 वर्षामध्ये खर्च, तरी एवढा खर्च करणे योग्य आहे का याचा कोणी विचार केला का? नाही केला. हा एक मुद्दा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 2009 ते 2013मध्ये खऱ्या अर्थाने काहीतरी हालचाल करायला सुरुवात झाली. कारण एवढी वर्ष जे गाजर आपण जनतेला दाखवलं होतं सर्व राजकीय पक्षांनी, ती जनता त्याचा प्रश्न करायला लागली, जनता त्याचं उत्तर मागायला लागली सरकारकडे, जनतेचा दबाव वाढायला लागला. त्यामुळे काही ना काही करून दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीला हात घालण्यात आला. पण जसा हात घातला त्याच्यामध्ये, तसं मधाच्या पोळ्यामध्ये हात घातल्यासारखी सरकारची अवस्था झाली. कारण पर्यावरणाच्या ज्या परवानग्या होत्या, मच्छीमारांच्या ज्या परवानग्या होत्या, समुद्राचा जो CRZचा नियम असतात, त्यानंतर समुद्री कायदे असतात काही वन्यजीव रक्षणाचे, याचा विचारच केला गेला नव्हता. आणि कदाचित तत्कालीन सरकार असेल किंवा त्याच्या आधीची सरकार असेल किंवा येणारी पुढची सरकार असतील, या सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती की ज्या वेळेला आपण ते काम करायला हात घालू तेव्हा त्याच्या परवानग्यांचे वाद होणार, कोर्ट कचेऱ्या होणार, बाकी हा विषय अजून पुढे सरकला जाणार. त्यामुळे कोणीही तसदी घेतली नाही किंवा कोणाला वाईट पण वाटलं नाही की अरे हा सगळा वाद झाला त्याच्यामुळे शिवस्मारक लांबणीवर पडतं आहे. हा मुद्दा पुढच्या निवडणुकीपर्यंत जिवंत राहिला, याचा प्रत्येक सरकारला आनंद झाला की चला कोर्ट कचेऱ्या चालू झाल्यात, पुढच्या निवडणुकीला पण हा मुद्दा आता आपल्याला वापरता येईल. त्याच्यानंतर 2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवस्मारक बांधण्याचा निश्चय शिवसेना भाजप युतीने मांडला. शिवसेना भाजपच्या प्रमुख मुद्द्यांपैकी शिवस्मारक हा एक मुद्दा होता. त्याचं कारण असं की 1996 साली शिवसेनेनेच हा मुद्दा पहिल्यांदा स्मारक उभारण्याचा काढला होता आणि तो 2014 साली जोपर्यंत काँग्रेसचं शासन होतं मधल्या काळामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्यावेळेला तो धसाच लागला नाही. त्यामुळे शिवसेनेला आयतीच एक संधी उपलब्ध झाली हा मुद्दा मांडायची. पण मधल्या काळामध्ये आपण विचार करतो त्यावेळेला शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून तरी हे स्मारक व्हावं म्हणून सरकारवर किती दबाव आणला, रस्त्यावर उतरून किती आंदोलनं केली. मला शिवसेनेवर टीका नाही करायची, सर्व पक्ष सारखेच आहेत. मला असं म्हणायचं जे सत्तेत होते त्यांनी तरी किती पुढाकार घेतला आणि जे सत्तेत नव्हते त्यांनी तरी सरकारने पुढाकार घ्यावा म्हणून सरकारवर किती दबाव आणला. दबाव जो काही आणला गेला शिवस्मारकाचा तो फक्त आणि फक्त निवडणुकीच्या काळामध्ये जनतेवर दबाव आणला गेला. प्रत्यक्षात कुणी कुणावर दबाव आणला नाही या काळामध्ये. मग हा जो मुद्दा आहे हा मुद्दा पण आपण विचार केला पाहिजे की शिवस्मारकाचा मुद्दा 2014 साली पण फक्त निवडणुकीचा मुद्दा होता राजकीय पक्षांसाठी, त्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा नव्हता की स्मारक उभारण्यासाठी धडपड करावी किंवा काही अभ्यास गट स्थापन करावेत, पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत त्यांचा विचार करावा, पर्यावरणाच्या ज्या समस्या लोक मांडतायत त्या विचारात घ्याव्यात की काय खरोखर फायदे तोटे आहेत, याचा कोणी विचार केला नाही. शिवस्मारक फक्त निवडणुकांपुरतं 2014 सालांपर्यंत राहिलं. 2015 साली जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळेला निवडणुकीचा मुद्दा त्यांनीच केला होता. काँग्रेस राष्ट्रवादीवर त्यांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळे शिवस्मारक उभारणं सरकारसाठी गरजेचं झालं की जवळजवळ आपण म्हणतो की 20 वर्ष हा मुद्दा पेंडिंग राहिला होता 1996 पासून. त्यामुळं सरकारने ते दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी भाजप सरकारने शिवस्मारकाच्या शिवस्मारकाच्या उभारणीला सुरुवात केली. आणि उभारण्यासाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की अशा प्रकारचं स्मारक समुद्रात उभारायचं असेल तर 1, 2, 3, 4 नाही, तब्बल 22 परवानग्या लागतात वेगळ्या डिपार्टमेंटच्या. आणि काही परवानग्या राज्य शासनाच्या अधिकारात होत्या आणि काही परवानग्या केंद्र शासनाच्या अधिकारात होत्या. मग तुम्हाला हे 22 वर्षामध्ये कुठल्याच सरकारला कळलं नाही. तुम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं की शिवस्मारक उभारायचा मुद्दा उचलला, तुम्ही निवडणुकीमध्ये जनतेला आश्वासन दिलं, तेव्हा तुम्ही या विषयाचा स्टडी नाही केला की 22 परवानग्या लागतात, त्यातल्या राज्य सरकारच्या कुठल्या अधिकारात आहेत, केंद्र सरकारच्या कुठल्या अधिकारात आहेत. तुम्ही निवडणुकीच्या आश्वासनामध्ये तुम्ही म्हणू शकला असता की राज्य सरकारच्या अधिकारात जेवढ्या परवानग्या असतील त्या आम्ही लगेच देऊन टाकू आमचं सरकार आल्यानंतर.
पुढं स्मारक उभारायला किती वेळ लागेल आम्हाला माहीत नाही, केंद्र सरकार किती परवानग्या देईल किंवा कोणी काय आक्षेप घेईल याच्यावर. आपण म्हणून गेलो की चला आम्ही स्मारक उभारू म्हणून. मग इथे पण आपल्याला काय दिसतं की एक प्रत्येक राजकीय पक्षाचा शिवस्मारकासाठी मतांचं राजकारण करण्याचा एक अट्टास दिसतो. विचार नाही करायचा, की कायदेशीर विचार नाही करायचा किंवा खोलामध्ये जाऊन विचार नाही करायचा किंवा ज्याला आपण तीव्र इच्छाशक्ती म्हणतो की मार्गात येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, ती दिसत नाही आहे. प्रत्येक राजकीय पक्षासाठी शिवस्मारक एक गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, काही फरक पडत नाही, पुढच्या निवडणुकीला बघू आपण. त्यानंतर 24 डिसेंबर 2016 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात हॉवरक्राफ्टने जात शिवस्मारकाच्या जागेचं जलपूजन केलं. आता मला आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल खरोखर आदर आहे. एक खंबीर नेतृत्व आपल्या देशाला त्यांनी आजपर्यंत दिलेलं आहे. म्हणजे काँग्रेसच्या मानाने विचार केला तर काँग्रेसच्या कुठल्याही नेतृत्वापेक्षा नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते खरोखर खंबीर आहे. पण माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पब्लिसिटी स्टंट करण्याचा फार आवड आहे पहिल्यापासून किंवा फार छंद आहे, हे आपण सगळेजण मान्य करतो की कॅमेऱ्यासमोर येण्याची कुठलीही संधी त्यांनी कधी दवडलेली नाही. ते जलपूजन करणं, वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी आणून आणि जलपूजन करणं, हे त्यावेळेला हा पण एक मोठा पब्लिसिटी स्टंट होता. तुम्हाला जर खरोखर ते शिवस्मारक उभं करायचं होतं तर मी व्यक्तिगत नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नाही करत आहे. त्या पंतप्रधान पदावर जी कुठली व्यक्ती बसली होती की त्या व्यक्तीला किंवा सरकारमध्ये जे लोक बसले होते महाराष्ट्र राज्यामध्ये आणि तिथे पण जे विरोधी पक्ष होते ते पण फक्त सरकारवर टीका करून काही इथे भागणार नाही, कारण जे विरोधी पक्षात आत्ता बसले ते मागे सरकारमध्ये होते. या सगळ्या लोकांना मिळून ही गोष्ट समजत नाही की जलपूजन केल्याने शिवस्मारक होऊ शकत नाही. आधी परवानग्या ज्या आहेत त्या परवानग्या आपण क्लिअर केल्या पाहिजेत. परवानग्या क्लिअर करणं कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. मी जर भारताचा पंतप्रधान आहे तर परवानग्या देणं माझ्याच हातात आहे. मला माझ्या देशामध्ये शिवस्मारक बांधायला अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे परवानग्या मागायला जावं लागणार नाही. मग तुम्ही ते जलपूजन करायला येता त्याच्या आधी त्या परवानग्या द्या ना. तुम्ही ते जलपूजन करायला येतात किंवा महाराष्ट्र सरकार पण ते जलपूजन करतं किंवा विरोधक पण त्याला विरोध करायला तिथे येतात की हे भाजप सरकारने स्टंट केला किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी शिवस्मारकाचं एवढं मोठं पूजन करतात, हे वगैरे करतात, असा विरोधकांचा आरोप आहे. माझा आरोप नाही, पंतप्रधानांनी स्टंट केला असं विरोधकांचा आरोप आहे, जनतेचा आरोप आहे. पण हे जे आरोप करणारे विरोधक आहेत त्यांना पण हे सांगता येत नाही का की तुम्ही स्टंट करता म्हणून आडाओढा करता की सरकार स्टंट करतं आहे म्हणून. पण तुम्ही हे बोलू शकत नाही का की सरकारने आधी परवानग्या क्लिअर कराव्या, त्या परवानग्या क्लिअर करण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा ते नाही करत आहेत तर तुम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करा किंवा तुम्ही अजून दुसरे काहीतरी मार्ग कायदेशीर हाताळा जेणेकरून की या परवानग्या लवकर मिळतील. म्हणजे सगळ्यांनी मिळून एक प्रकारे काय केलेलं आहे की परत एकदा ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ते जलपूजन पाण्यामध्ये करत होते त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आत्तापर्यंत ज्या घटना घडल्या 2016पर्यंत, म्हणजे 1996 पासून 2016पर्यंत 20 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यावर ही गोष्ट पक्की मनामध्ये रुजलेली होती की हे जलपूजन केल्यानंतर पण काही होणार नाही आहे. फक्त आणि फक्त ही नाममात्र केलेली एक घटना आहे. इथून पुढे पण शिवस्मारक होणार नाही, कारण गेल्या 20 वर्षात झालं नाही, अजून पुढच्या 20 वर्षात पण होण्याची काही एक शक्यता नाही. फक्त तापलेल्या तव्यावर आपली एक राजकीय पोळी भाजून घेण्याची ही एक कसरत आहे जी सत्ताधारी पक्षाने केलेली. मी भाजपला नाव ठेवत नाही, सत्तेमध्ये बसणाऱ्या मागच्या पक्षांनी पण ती कसरत केली होती मागे, उद्या जे बसतील ते पण करतील. शिवस्मारक हे सर्वांनीच राजकीय पक्षांनी मिळून आपली एक राजकीय पोळी सत्तेच्या तव्यावर भाजून घेण्याची कसरत करून टाकलेली आहे. तो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्नच ठेवलेला नाही आहे. त्यानंतर पुढे 2017 साली असं ठरलं की शिवस्मारकाची उंची 192 मीटरवरून 212 मीटर केली जावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यामुळे शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरेल असा सरकारचा हेतू होता. मला तरी शिवस्मारक हे जगातलं सगळ्यात उंच स्मारक करण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे, मला त्यामध्ये काही एक स्वारस्य नाही, मला नको आहे. पण तुम्ही शिवस्मारक जे काही कराल ते शिवाजी महाराजांच्या विचारांच्या उंचीला साजेसं करा असं माझं म्हणणं. मागच्या 20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनीच मिळून त्याच्यामध्ये आपण सर्व पण आलो, जनतेच्या प्रतिनिधींना नाव ठेवण्याचं काही कारण नाही, आपण सगळे पण आलो त्याच्यामध्ये, आपण जनता पण सहभागी आहोत. जनतेचे प्रतिनिधी ज्या वेळेला शिवस्मारकाचा खेळ करत होते भावनांचा, त्यावेळेला जनतेने जरी त्यांना जाब विचारला की तुम्ही हे उंची वाढवायचं म्हणताय, तुम्ही खर्च वाढवायचं म्हणताय, तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे सर्व प्रकारचे पब्लिसिटी स्टंट करताय, प्लॅन बदलताय शिवस्मारकाचे वेगळे वेगळे, पण हे शिवस्मारक शिवाजी महाराजांच्या विचारांच्या उंचीला धरून आहे का, हा प्रश्न जनतेने तरी जनतेच्या प्रतिनिधींना विचारला का? नाही विचारला.
त्यामुळे या गोष्टी अशा पद्धतीच्या ज्या आहेत, ही गोष्ट कशासाठी केली गेली की मधल्या काळामध्ये सरदार पटेलांचा पुतळा बांधला गेला, अजून काही पुतळे बांधले गेले, त्यामुळे आमचं शिवाजी महाराजांचं स्मारक त्यांच्यापेक्षा उंचीने कमी असता कामा नये म्हणून त्याच्यापेक्षा मोठा पुतळा बांधला. त्याच्यापेक्षा मोठा पुतळा बांधायचा म्हणून त्याची उंची वाढवायची. मला तरी असं वाटत नाही की कुठल्या महापुरुषाचा पुतळा दुसऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यापेक्षा मोठ्या उंचीचा बांधला म्हणून तो महापुरुष कमी होतो, महापुरुष मोठा होतो. प्रत्येक महापुरुष आपल्या जागी सारखाच आहे. त्याचा पुतळा किती तुम्ही लहान मोठ्या उंचीचा बांधला तर त्या पुतळ्यांचं राजकारण करणारे किंवा पुतळ्यांचे भक्त असणारे जे अंधभक्त आहेत, जे महापुरुषांचे भक्त नाहीत, त्यांचा इगो फक्त कमी जास्त होतो पुतळ्यांची उंची कमी जास्त केल्यामुळे. त्यामुळे या प्रकारचं अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारची अपरिपक्वता किमान कुठल्या सरकारने तरी दाखवता कामा नये, सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तीने दाखवता कामा नये असं मला याच्याबद्दल वाटतं. पुढची एक गोष्ट आहे की शिवस्मारकाच्या खर्चात सातत्याने वाढ सुरू राहिली. 2018 साली 700 कोटींच्या अंदाजावरून स्मारकाचा खर्च 2500 कोटी नंतर 3000 कोटींच्या घरामध्ये गेला. म्हणजे 2000 साली जो 700 कोटींचा खर्च होता तो आता 3000 कोटींच्या घरामध्ये गेलेला आहे. कोणी म्हणतं 3500 कोटी झालेला आहे. आता ह्या 3000 कोटी खर्च झाला कसा काय? एवढा खर्च होतो का स्मारक बांधायला? आणि जर एवढा खर्च होतोय स्मारक बांधायला तर एवढा खर्च करून ते स्मारक बांधायचं का खरोखर? याचा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे 70 कोटी वगैरे ठीक आहे, अगदी 700 कोटी पण ठीक आहे. मी म्हणतो की ठीक आहे, शिवाजी महाराज आहेत, 700 कोटी ठीक आहे. 3000 कोटी ही एक मार्जिनेबल अमाऊंट आहे. म्हणजे ही एक विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे की 3000 कोटींचं स्मारक बांधणं हे आत्ताच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाचं किंवा महाराष्ट्र राज्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये खरोखर योग्य आहे का? हे शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून आहे का? त्याच्याबद्दल पुढे आपण चर्चा करणारच आहोत. पण हा विषय निघाला म्हणून सांगतो. 2018 साली ही परिस्थिती होती की 3500 कोटी त्याचा खर्च होता. अजून जर का 4 वर्ष उलटली म्हणजे अजून एक निवडणूक उलटली तर हा खर्च 5000 कोटींच्या घरामध्ये जाईल. 5000 कोटी आपण स्मारकासाठी खर्च करणार. आपण त्याच्याबद्दल पुढे विस्ताराने बोलूया. त्यानंतर 2018ला अखेर या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो की 14 वर्षांच्या चर्चा, राजकीय गोंधळ, त्यानंतर झालेल्या निवडणुका, आरोप प्रत्यारोप, वाद, पब्लिसिटी स्टंट, याच्यानंतर शिवस्मारकाच्या कामाची प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाली आणि L&T कंपनीला त्याची निविदा मिळाली आणि L&T कंपनीने थोडंसं त्याचं सर्वेचं काम तिथे चालू केलं. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2018 रोजी शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष शुभारंभाच्या कामासाठी पत्रकारांसह सरकारी अधिकाऱ्यांच्या 2 बोटी अरबी समुद्राच्या शिवस्मारकाच्या जागेवर जायला निघाल्या. मात्र या सगळ्या बोटी भरकटल्या आणि त्यातली सरकारी अधिकाऱ्यांची एक बोट बुडाली. यात सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आता ही बातमी सांगायचं कारण हे आहे की तुम्ही जिथे स्मारक उभारताय तिथे जाणाऱ्या बोटी भरकटू शकतात हे तुम्हाला आधीच माहीत नाही. तुम्ही नेव्हिगेशन नाही केलं त्याचं. मग उद्या ज्या बोटी जातील त्या भरकटणार नाहीत कशावरून? उद्या ज्या जातील त्या बोटी उलटणार नाहीत कशावरून? उद्या तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा इतरही कालखंडामध्ये तिथे समुद्राची परिस्थिती कशी आहे याचा विचार केला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कार्यकर्त्याचा, त्याच्यामध्ये एका शिवभक्ताचा, तरुण कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमध्ये. मग ही गोष्ट विचारात घेतली गेली नाही. मुंबईमध्ये जेव्हा आपण समुद्रामध्ये शिवस्मारक बांधायचं म्हणतो तेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ शकतात. ही गोष्ट आधीच का विचारात घेतली गेली नाही? आणि दुसरी गोष्ट की किती शुभारंभ करणार तुम्ही? 1996 साली तुम्ही विचार केला, त्यानंतर चित्रनगरीमध्ये जागा घेतली, त्यानंतर 2000 साली, 2014 साली, 2018 साली, त्यानंतर पंतप्रधान एकदा जलपूजन करतात, त्यानंतर तुम्ही अजून शुभारंभ करता, नंतर अजून कोणीतरी पायाभरणीसाठी जाईल, मग कोणीतरी शिलापूजन करण्यासाठी जाईल, अजून कोणतरी दुसऱ्या कारणासाठी जाईल. म्हणजे स्मारक राहिलं बाजूला, हे उद्घाटनाच्या समारंभामध्ये किती पैसा खर्च झाला यामध्ये? जीव गेला त्या व्यक्तीचं सोडून देऊ आपण, तो गरीबच होता, त्याच्याबद्दल कोणी बोलायची काही तसदी घेणार नाही. शहीद झाला तो शिवस्मारकासाठी. कोणी तर म्हणेल, कोणी माझ्या कानावर असं तर आलं की कोणी म्हणलं बरं झालं की एक बलिदान झालं, आता स्मारक होईल. हे बोलायला नाही पाहिजे व्हिडिओवर, पण काही गोष्टी कानावर आल्या अशा पद्धतीच्या. म्हणजे आपली मानसिकता किती विकृत झाली आहे त्या गोष्टीबद्दल याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे एक स्मारक बनवण्यासाठी आपण किती मानसिक विकृती आपल्या मनामध्ये पाळून ठेवलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, शेवटचे 2-3 मुद्दे आहेत याच्यामध्ये की 13 जानेवारी 2019 रोजी द कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश दिले. याचा अर्थ काय झाला या बातमीचा? की ते जे 3500 कोटी आपल्याला खर्च करायचे आहेत शिवस्मारकासाठी ते वेगळेच आहेत. पण आत्तापर्यंत 1996 सालापर्यंत आत्तापर्यंत हे जे काही राजकारणामध्ये, उद्घाटनांमध्ये, जलपूजनामध्ये, शिलालेखांमध्ये तो जीव गमावला सोडून देऊ आपण त्याने,
हे किती पैसे खर्च झालेत. त्या सगळ्या खर्चावर शेवटी पाणी पडलं. का पाणी पडलं की शेवटी कोर्टाने ते काम थांबवलंच. मग कोर्ट हे काम थांबवणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे उपद्व्याप आधी का केले. आपण असं नाही म्हणू शकत की सरकारला किंवा सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती नव्हती की कुठल्या स्वयंसेवी संस्थेने जर एखादी याचिका दाखल केली तर कोर्ट त्याला स्टे देईल. भले सरकारच्या बाजूने निर्णय होईलही, होणार नाही असं नाही, किंवा सरकार काही नियमांमध्ये बदल करेल, काही नियम सैल करेल ज्याच्यामुळे ते काम अडकत आहे, पण ते काम थांबू शकतं हे आधी माहीत नव्हतं का. मग आधी जर तुम्हाला माहीत होतं हे काम थांबू शकतं तर आधी या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे होती. मग आपण जलपूजन, शिलापूजन, शुभारंभ बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ना. वर्तमानपत्रामध्ये आपण एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या पानभर सरकारने, त्याचा पैसा कुठे खर्च झाला, त्याचा पैसा कोणत्या खात्यामध्ये टाकणार आपण. म्हणजे शेवटी जनतेचा पैसा आहे ना. तर तुम्ही म्हणाल की एवढ्या जनतेच्या पैशाची मला तळमळ का लागून राहिली. मला तळमळ लागून राहिली आहे कारण आता कोरोना झाला तर मला ॲडमिट व्हायची वेळ आली तर ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नाही, मला व्हेंटिलेटर मिळत नाही. मला सर्वसामान्य जनताला आज ऑक्सिजनचा मास्क मिळत नाही म्हणून सर्वसामान्य जनता आज मृत्यूच्या दारामध्ये जाते आहे. त्यावेळेला शिलापूजनासाठी केलेला खर्च आणि जलपूजनासाठी केलेला खर्च त्याचा विचार करण्याची वेळ येते. जे शिवाजी महाराज असते ते शिवाजी महाराजांनी काय केलं असतं. जनतेला ऑक्सिजनच्या मास्कसाठी पैसे खर्च केले असते का जलपूजन आणि शिलापूजनासाठी पैसे खर्च केले असते. शिवाजी महाराजांनी काय केलं असतं. या अँगलने विचार केला तर मग या गोष्टीचा विचार करणं भाग पडतं. त्याच्यानंतर ही जी संस्था आहे द कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने पण याचिका दाखल करण्याखेरीज पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काही खास काम केले असे दिसत नाही. म्हणजे आपल्या समाजामधली मानसिकता बघा किती रोगट आहे की तुम्ही पर्यावरणाच्या मुद्द्यावर कोर्टामध्ये याचिका दाखल करता आणि शिवस्मारकाचं काम रोखता. तर तुम्ही पर्यावरणासाठी केले काय असता काय, की काय ठोस काम केले तुम्ही पर्यावरणासाठी ते सांगा. की पर्यावरणाची हानी रोखली तुम्ही एखादं आंदोलन करून किंवा एखादं काम करून किंवा जनजागृती केली. सरकार एखादी गोष्ट चुकीची करत होती त्या गोष्टीला विरोध करून समाजामध्ये त्या बाबतीमध्ये जनजागृती करून जनआंदोलन उभारून तुम्ही एखाद्या समाजासाठी पर्यावरणाचं विधायक काम केले का, नाही केले. पर्यावरणाचं कुठलंही काम आपण करत नाही आणि आपण कोर्टामध्ये याचिका दाखल करायला मात्र जातो की आपण पर्यावरणाचे किती हितैषी आहोत किंवा आम्हीच कसे पर्यावरणाचे रखवालदार आहोत. मग ही पण आपल्या समाजामध्ये बोकळलेली एक काय आहे प्रवृत्ती आहे की स्वतः काही करायचं नाही पण एखाद्या चाललेल्या कामामध्ये मात्र आडकाठी घालायची. म्हणजे शिवस्मारकाच्या कामाला त्या संस्थेने आडकाठी घातली म्हणून मी त्या संस्थेबद्दल बोलत नाही आहे. मी आपल्या समाजामध्ये असणाऱ्या या प्रवृत्तीबद्दल बोलतो की तुम्ही आडकाठी करा ना, जरूर करा. म्हणजे जसं येशू ख्रिस्ताने म्हणलं होतं की तुम्हाला दगड मारायचा आहे ना तुम्ही दगड मारा, पण तुम्ही पाप केलं नाही का. नाही, तुम्ही जर पाप केलं नसेल, कोणी कुठलंच पाप केलं नसेल तर तुम्ही त्या पापी माणसाला दगड मारा ना. तसं तुम्ही जर पर्यावरणाचं तेवढं मोठं काहीतरी काम केलं असेल, उभारलं असेल, तुम्हाला काही पुरस्कार मिळाले असतील, त्यानंतर खरोखरच पर्यावरणाचं काहीतरी हानी तुम्ही थांबवलेली असेल, ग्लोबल वॉर्मिंग थांबवून धरलेलं असेल, मग तुम्ही शिवस्मारकाच्या कामाला विरोध केला तर समजण्यासारखं ते होणार. तुम्ही केलं आहे काय नाही केलं. आपण सगळेजण या प्रवृत्तीचे धनी आहोत की जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा जातो आणि आपण कोणतेही सरकारी काम अडवून टाकतो. आपण या गोष्टीचा विचार नाही करत. याच्याबद्दल पण विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2019 रोजी शिवस्मारकाच्या कामावरची स्थगिती उठवायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाच्या सुनावण्या अजूनही सुरू आहेत. त्या किती काळ सुरू राहतील माहीत नाही. म्हणजे ही निवडणूक तर गेलीच आपली, पुढच्या निवडणुकीला परत एकदा शिवस्मारक मुद्दा होणार आणि त्यावेळेला जी निविदा आत्ता 3,500 कोटींची दिली होती ती 5,000 कोटींची होणार. जर त्या निवडणुकीमध्ये पण नाही झालं तर ती 10,000 कोटींची पण होईल पुढच्या निवडणुकीमध्ये. म्हणजे शिवस्मारक आपल्याला किती महागात पडणार. आता कोणी म्हणेल की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची किंवा शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये जे स्थान आहे त्याची पैशात तुलना करू नये. खरी गोष्ट आहे, शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्रामध्ये स्थान आहे ते पैशामध्ये मोजता येणार नाही. पण शिवाजी महाराजांनी पैसा जो आहे तो नेहमी रयतेच्या कामासाठी मोजला, दगडमातीच्या स्मारकांसाठी मोजला नाही. जर आपण हे विचार काय करतो की हे स्मारक शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून आहे का, तर हे जे काही चाललं आहे, ही पैशाची उधळपट्टी जनतेची जी चालली आहे ती वाढतच चालली, ती कमी होत नाही. ती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून आहे का. मला पण वाटतं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं. मी स्वतः बोलतो, मला पृथ्वीवर काय मला वाटतं की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं की उद्या माणसाने चंद्र जिंकला तर चंद्रावर पण शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं. तिथे पण शिवाजी महाराज कोणाला तरी स्फूर्ती देतील. पण ते जनतेचं पैशाची उधळपट्टी करून व्हावं का, आणि करावी तर किती करावी. आणि शिवाजी महाराज स्वतः असते त्यांनी याला मान्यता दिली असती का. आपण पुढे पाहूयात. त्यानंतर इथे आता पुढचे जे मुद्दे आहेत, ही काय झाली की ही आपली आत्तापर्यंतची प्रस्तावना झाली सगळ्या मुद्द्यांबद्दलची. पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये आहे की शिवस्मारकाबद्दल जे वेगवेगळे वाद निर्माण झाले किंवा वेगवेगळे वाद जे आहेत ते हेतुपुरस्पर केले गेले,
ते वाद कोणते होते आणि ते वाद हेतुपुरस्पर का केले गेले त्याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया. जास्त डिटेलमध्ये आपण बोलणार नाही त्याच्याबद्दल, कारण जास्त डिटेलमध्ये बोललो आपण तर मग परत हा व्हिडिओ फार मोठा होईल. तो शिवस्मारक वादात का आहे की कोणी वाद घातले शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये. पहिली गोष्ट तर सर्व राजकीय पक्षांचं असं मत होतं की शिवस्मारक व्हावं, त्यामुळे राजकीय पक्ष वाद घालणार नाहीत. राजकीय पक्षांनी फक्त काय केलं की स्वतःच्या सत्तेचं राजकारण केलं. जेव्हा ते सत्तेत असतील तेव्हा म्हणणार शिवस्मारक व्हावं आणि जेव्हा ते विरोधात असतील तेव्हा शिवस्मारक का होत नाही म्हणून वाद घालणार. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांनी एकमेकांवर शिवस्मारकाच्या नादाने शिंतोडे उडवण्याची संधी एक देखील दडवलेली नाही आहे. पण सध्याच्या काळामध्ये लेटेस्ट जी अपडेट आहे याच्यामध्ये ती हे आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने शिवस्मारकाच्या कामात 1,000 कोटींचा भ्रष्टाचार करायचा आरोप केलेला. म्हणजे 3,500 कोटींची जी निविदा दिली त्याच्यामध्ये 1,000 कोटी भाजप सरकारने खाल्ले किंवा तत्कालीन सत्ताधारी सरकारने खाल्ले असा आपण काँग्रेस राष्ट्रवादीने आरोप केला. त्याच्यावरून मोठा गदारोळ उडालेला आहे आणि त्याच्यात परत ते स्मारकाच्या जे काही बजेट आहे ते काही कमी करून घ्यावं, त्यानंतर दुसरं काहीतरी करावं, कंपनी दुसरी घ्यावी का, हे परत वाद सुरू झालेले आहे. ते सांगायचं कारण आहे की वाद हे राजकीय पक्ष आणि सत्ताधारी आणि विरोधक मनोरंजनासाठी घालतायत त्यांच्या, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि शिवस्मारकाचं काम लांबणीवर पडते, जेवढं लांबणीवर पडते तेवढं शिवस्मारकाचा खर्च वाढतो, जेवढा खर्च वाढतो तेवढा सरकारी तिजोरीवरचा ताण वाढतो. ही गोष्ट आपण लक्षात नाही घेते. त्यामुळे हे वाद घालण्यापासून, आरोप प्रत्यारोप करण्यापासून, जर आपल्याला खरोखर वाटतं की शिवस्मारक व्हावं, लवकरात लवकर व्हावं, ते वाजवी दरात व्हावं, तर आपण जनतेने आता रोखण्याची वेळ आली राजकीय पक्षांना की कृपा करून हे वाद घालू नका तुम्ही आणि शिवस्मारक लांबणीवर टाकू नका. ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या सगळ्या एक दिलाने निर्माण करा. सर्व राजकीय पक्षांनी मिळून सर्व राजकीय पक्षांची एक समिती स्थापन करा आणि ती राजकीय पक्षांची समिती ज्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे सदस्य असतील एक दिलाने शिवस्मारकाचा काहीतरी निर्णय घेईल. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवस्मारक आपल्या महाराष्ट्र देशात होणे नाही. कारण जो पक्ष सत्तेत येईल त्याला विरोधात गेलेला पक्ष विरोध करणार, तो परत सत्तेत आला की सत्तेतला विरोधात गेलेला पक्ष त्याला विरोध करणार, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जाणार. याने शिवस्मारक कधीही होणार नाही आहे. फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनांशी खेळ केला जाईल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून एक सर्वदलीय समिती आपण म्हणतो की सर्वपक्षीय समिती आपण म्हणतो ती शिवस्मारकासाठी करावी अशी माझी आत्ताच्या घडीला विनंती आहे सर्वांना, किंवा माझी इच्छा आहे की तसं केलं तरच ती गोष्ट होऊ शकेल. त्यानंतर शिवस्मारकाच्या सध्याच्या जागेच्या परवानगीवरून पण वाद घातला जातो. आता ही जागा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते का राज्य शासनाच्या अखत्यारीत येते, त्याच्यानंतर त्याला CRZचे नियम लागतात का अजून दुसरं काय होतं, हे घोषणा करायच्या आधीच विचार करायचा होता ना दादा. मागासपासून म्हणतो आहे मी तुम्ही अरबी समुद्रात स्मारक उभारायचं म्हणता, असे तुम्ही तोंडाच्या ज्या वापा दवडल्या त्या वापा दवडायच्या आधीच तुम्ही घोषणा करायला पाहिजे ना, तुम्ही विचार करायला पाहिजे ना, तुम्ही सरकार आहात. मग आज जेव्हा स्मारक बांधायची वेळ आली की तिथे तुम्ही भूमिपूजन करणार आहात तेव्हा हे वाद कोर्टामध्ये जातात आणि परत पुढची 10 वर्ष त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. तर मग याचा अर्थ काय आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला कधी मनापासून असं वाटलं नाही की शिवस्मारक व्हावं, किमान लवकरात लवकर व्हावं असं तरी वाटलेलं नाही. म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार न करता फक्त आणि फक्त तोंडाची टकली वाजवली आहे, किंवा विचार जरी केला असला तरी या अंगाने विचार केला आहे की जाऊ दे, हा वाद पुढे कधीतरी उपटेल, हा वाद उपटल्यानंतर ते शिवस्मारकाचं काम लांबणीवर जाईल, शिवस्मारकाचा मुद्दा आपल्याला परत कधीतरी पुढच्या निवडणुकीला वापरायला संपणार नाही. मग ही गोष्ट याच्यातून सिद्ध होते की या परवानग्यांचे जे वाद आहेत हे वाद पण सर्व पक्षीय समिती मी म्हणतो तशी एक स्थापन करा. तुम्ही सर्व अधिकारी घ्या त्याच्यामध्ये, केंद्रामधले घ्या, राज्यामधले घ्या आणि एक दिलाने डिसिजन घेऊन टाका त्याच्याबद्दल काय घ्यायचं आहे तो. आणि हे 2 मिनिटाचं काम आहे. मला आज तागत ही गोष्ट कळलीच नाही की सरकारचं एक डिपार्टमेंट एखादा प्रस्ताव ठेवतं आणि त्याला दुसरा डिपार्टमेंट विरोध करतं की हे होणार नाही किंवा या अडचणी परवानग्या आहेत. दोन्ही डिपार्टमेंट एकाच सरकारच्या अंडर आहेत, तर दोन्ही डिपार्टमेंट एकमेकांची संगनमताने येऊन काम नाही करू शकत, एकमेकांच्या विचाराने येऊन त्याच्यावर मार्ग नाही काढू शकत. किती वेळ लागतो त्या गोष्टीवर मार्ग काढण्यासाठी. जर मार्ग काढायचाच म्हटलं तर दोन्ही डिपार्टमेंट ज्या सरकारच्या अंडर येतात, जे सत्ताधारी पक्ष त्या काळी असेल कोणताही असेल, तर सत्ताधारी पक्ष एवढी इच्छाशक्ती दाखवू शकत नाही की 2 डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगेल की हा प्रश्न मार्गाला लावून घ्या तुम्ही म्हणून 1 महिन्याच्या आतमध्ये. हा पक्ष, हाही डिपार्टमेंट म्हणतं की त्या डिपार्टमेंटकडे जबाबदारी आहे, ते डिपार्टमेंट म्हणतं की आमच्याकडे ही परवानगी एवढीच आहे, त्या डिपार्टमेंटकडे परवानगी, ते म्हणतं आमचा वेगळा नियम आहे, हा वेगळा नियम आहे, तो वेगळा नियम आहे. या सगळ्या जागेच्या परवानग्या, पर्यावरणाच्या परवानग्या, त्यानंतर तुमच्या वेगळ्या वेगळ्या CRZच्या परवानग्या, मग या सगळ्या परवानग्यांमध्ये जर तुम्ही स्मारक लटकवून ठेवणार असाल आणि त्याचा खर्च कोटींनी वाढणार असेल तर त्याचा एकच अर्थ निघतो की आपल्याला भ्रष्टाचाराला वाव ठेवायचं याच्यामध्ये, दुसरं काही नाही. जर खरोखर स्मारक व्हावं किंवा अशा प्रकारची कुठली योजना खरोखर व्हावी अशी जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर ही योजना जी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, इथे जाती धर्माचा प्रश्न येत नाही, इथे कुठल्या उच्च नीचतेचा प्रश्न येत नाही, इथे कुठल्या
एखादा आपण म्हणतो की दुमत होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं याच्याबद्दल दुमत होण्याचा काहीच प्रश्न नाही. इथे कोणीच विरोध करत नाही. तर तुम्ही सर्व डिपार्टमेंट एकत्र येऊन डिसिजन का नाही घेत आहे त्याच्याबद्दल? मग हा पण आपण विचार केला पाहिजे की आपण सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही किती दिवस आम्हाला हे कारण सांगत राहणार आहे की ती 2 डिपार्टमेंट काम नाही करत आहेत किंवा त्या 2 डिपार्टमेंटच्या एकमेकांमध्ये कन्फ्लिक्ट होत आहेत नियमांमध्ये. याचा आपण आज जे म्हणजे खरोखर आपल्याला वाटत असेल की ते शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं का आणि ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मारक असेल तर मला काही वाटत नाही की परवानग्यांचे जर विषय असेच चालू असतील शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मारक नाही आहे, ते त्या डिपार्टमेंटच्या स्वार्थाचं स्मारक आहे. काही ना काहीतरी स्वार्थ प्रत्येकाचा आहे म्हणून त्याने ते काम रखडवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तिथे त्या काळी जो कोळी समाज होता त्या कोळी समाजाची उपजीविका या स्मारकामध्ये धोक्यात येईल असं वाटतं. म्हणजे ज्या ठिकाणी स्मारक बांधायचं तिथे मुंबईतले जे कोळीवाडे आहेत ते कोळीवाड्यातले जे कोळी समाज आहे तो तिथे जाऊन मासेमारी करतो, तर त्यांची उपजीविका धोक्यात येईल. आता ज्या वेळेला तुम्ही विचार केला की आम्ही या जागेवर स्मारक बांधणार आहे त्यावेळेला तुम्ही सर्वे केला असणार ना तिथे कोण मासेमारी करायला जातं ते, तर त्याच्यासाठी आधीच तरतूद करून ठेवायला पाहिजे. तुम्ही स्मारकाचा खर्च 70 कोटीवरून 3,500 कोटी केला तर 3,500 कोटींमध्ये जे लोक तिथे मासेमारी करतात आणि स्वतःचं पोट भरतात त्या माणसांसाठी काहीतरी भरपाईची तरतूद केली पाहिजे ना. ती भरपाईची तरतूद जर त्याच्यामध्ये नसेल ती अजून एक्स्ट्रा असेल की आता हे लोक आंदोलन करतील, आंदोलन केल्यानंतर त्यांना काहीतरी एक्स्ट्रा भरपाई द्यायची असेल, म्हणजे काय झालं की नियोजन नाही केलेलं ना आपण. जर एखाद्या माणसाचं सर्वसामान्य जनतेचं उदरनिर्वाहाचं साधन जर हिरावलं जात असेल कोणत्याही सरकारी योजनेमुळे तर सरकारची जबाबदारी होते की सरकारने त्यांना भरपाई द्यावी. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणून हायवे बांधायचा असेल तर जमीन आपण एखादी कब्जामध्ये घेतली सरकारने, सरकार काय करतं? भरपाई देतं. तेच कोळी समाजाला तुम्ही त्यांचं उदरनिर्वाहाचा समुद्र त्यांची जमीनच आहे एक प्रकारे, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो, तर त्याच्या भरपाईची काहीतरी योजना घोषित करायला पाहिजे ना राव. म्हणजे 1996 सालापासून किती सरकारं आली गेली तुम्ही स्वतः विचार करा. कोणत्याही सरकारने आज तागायत अशा प्रकारची कोणती योजना पुढे आणली नाही की बाबा ठीक आहे आम्ही तिथे स्मारक बांधतो, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज तुमचे देखील आहेत तर तुम्ही याच्यामध्ये आडकाठी करू नका. तुम्हाला सांगा की तुमचे जे काही प्रश्न समस्या ज्या काही असतील त्या समस्यांचं सरकार वेगळ्या प्रकारे निराकरण करेल. आम्ही भरपाईची योजना घेऊन आलेलो आहे. आज तागायत कुठलंही सरकार कोळी समाजासाठी भरपाईची योजना घेऊन आलेली नाही आहे. त्यामुळे दरवेळेला जो स्मारकाचा मुद्दा पुढे आला की दरवेळेला कोळी समाज त्याला विरोध करतो. कोळी समाज शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या स्मारकाला विरोध करत नाही. कोळी समाज त्यांच्या उपजीविकेचं साधन सरकार हिरावून घेत आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देत आहे, त्याला विरोध करतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. इतर ठिकाणी झालं ते झालं सगळं ते, म्हणजे धरणं बांधली, समजा कोयनेचं धरण आहे तर कोयनाग्रस्त अजून त्यांना त्यांची गावामध्ये जागा मिळाल्या नाही कारण त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरण बांधून किती दिवस झाले? अशा कितीतरी समस्या आपल्या महाराष्ट्र देशामध्ये जिथे सरकारने जनतेच्या जागा घेतल्या, सरकारने जनतेला विस्थापित केलं पण त्याची अजून पुरेपूर भरपाई केलेली नाही. आता बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत झालं ते आपण समजून घेऊ, पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण एखादी गोष्ट करत असाल तर ज्या शिवाजी महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणतो त्या रयतेला विस्थापित करून रयतेला उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेऊन तुम्ही एखादी गोष्ट करत असाल त्यामध्ये कोळी समाजातले लोक जर आंदोलन करणार असतील शिवस्मारक उभं केल्यानंतर तर ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मारक नाही. रयत जर आंदोलन करणार असेल रयतेच्या राजाच्या स्मारकासाठी तर मग ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही, ते त्या राजकीय नेत्यांच्या सत्ताधीशांच्या स्वार्थाचं स्मारक आहे. ते त्यांच्या सत्तेच्या अभिलाषेचं स्मारक आहे, ते रयतेचं स्मारक नाही, शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही. याच्याबद्दल पण मला असं वाटतं की अजून पण आता कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे तर जे कोणतं सरकार सत्तेमध्ये आहे त्या सरकारने काहीतरी योजना घेऊन यावं कोळी समाजासाठी जेणेकरून त्यांचं मन तृप्त होईल आणि ते भरल्या मनाने या शिवस्मारकाला आशीर्वाद देतील. शिवाजी महाराजांचं स्मारक होणे असं त्यांना तरी कुठे वाटतंय तेव्हा? भावच वाटते ना. मग ही गोष्ट आपण का नाही करत? आपण जेव्हा सरकारमध्ये मी आज इथे बसलेलो आहे पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एवढा असंवेदनशील का होतो? हा संवेदनशीलतेचा मुद्दा आहे ना. आणि त्याच्यावर निर्णय घेणं काही फारसा अवघड काम पण नाही आहे. बरं ते लोक काही फार जास्त भरपाई मागतील असं पण नाही, ते फक्त एवढंच म्हणतील की आमच्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाहाची काहीतरी सोय करा तुम्ही. ती सोय झाली तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही करणार. मग जर या कोळी बांधवांना ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं जाईल त्या स्मारकामुळे आणि स्मारक उभं राहिलं आणि त्यांची काही सोय नाही झाली तर मग शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक होणार नाही. आपण विचार करायला पाहिजे याच्याबद्दल. दुसरा एक मुद्दा आहे की शिवस्मारक आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल वाद घातला जातो. आता बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल वाद घालण्याची महाराष्ट्रामध्ये फॅशन आहे. त्याच्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवतोच आहोत की खरोखर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासद्रोही आहेत का? म्हणजे त्यांच्यावर आरोप केला जातो की बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासाशी द्रोह केला. त्याने जो इतिहास लिहिला तो स्वजातीचा इतिहास लिहिला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये
स्वजातीचं वर्चस्व वर्णवर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याबद्दल एक मालिका आपण बनवतो आहे, ती येईल लवकरच. त्यामुळे इथे मी आता त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पण शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीमध्ये जो वाद घातला जातो की शिवस्मारकाच्या अध्यक्षपद बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात आलं असं ऐकिवात आलं आणि त्याच्यानंतर विरोध चालू झाला म्हणून बाबासाहेब पुरंदरेंनी ते अध्यक्षपद सोडून दिलं. मला असं वाटतं की बाबासाहेब पुरंदरेंना ते अध्यक्षपद द्यावं की देऊ नये हा माझ्यासाठी मुद्दाच नाही आहे. माझ्यासाठी मुद्दा हा आहे की शिवस्मारकाची उभारणी करणं हे एक बांधकाम करण्याचं काम आहे. तर बांधकाम क्षेत्रामध्ये ज्याला नॉलेज आहे त्या माणसाला त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं पाहिजे. मग अशा प्रकारचं स्मारक उभारणीचा अनुभव आहे कोणाला मागे, त्या व्यक्तीला, ती व्यक्ती राजकीय असो अराजकीय असो, ती शासकीय असो अशासकीय असो, ती व्यक्ती इतिहासकार असो किंवा इतिहासकार नसो, याने काही फरक पडत नाही. शिवस्मारक उभारणीच्या कामाच्या समितीचं अध्यक्षपद अशा व्यक्तीला देण्यात आलं पाहिजे ज्या व्यक्तीला अशा प्रकारचं स्मारक उभारण्याचा अनुभव आहे, स्वारस्य आहे आणि तशा प्रकारचं हे जे काम आहे, आपण म्हणतो की हे काम म्हणजे काय, शिवस्मारक उभारणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं काम आहे. ते शिवधनुष्य उचलण्याची किंवा पेलण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीला शिवस्मारक समितीचा अध्यक्ष बनवलं पाहिजे. वाद घालायचाच असेल शिवस्मारक समितीचा अध्यक्ष कोण व्हावं तर तो याच्यासाठी घातला पाहिजे. ते बाबासाहेब पुरंदरे असावेत का नसावेत त्याच्यासाठी नाही घातला पाहिजे. म्हणजे जेव्हा कोकण रेल्वे बांधायचं होतं तेव्हा ते शिवधनुष्य उचलण्याचं काम आपण ई श्रीधरन यांच्यावर सोपवलं की जे स्वतः इंजिनियर होते, त्यांना अनुभव होता, त्यांची इच्छाशक्ती दुर्दम्य होती, त्यांच्याकडे त्या गोष्टीचं नॉलेज होतं आणि वेळ मर्यादेमध्ये ते काम कंप्लीट करण्याची त्यांची क्षमता देखील होती. तेवढं त्यांचं एक आपण म्हणतो की नेतृत्व गुण किंवा वैयक्तिक कसब देखील होतं जे त्यांनी दिल्लीची मेट्रो उभारण्यासाठी पण दाखवलं. जर ई श्रीधरन यांच्याऐवजी आपण एखादा राजकीय माणूस किंवा कोकणातला इतिहासकार माणूस ते मेट्रो बनवण्याच्या समितीवर टाकला असता किंवा कोकण रेल्वे बनवण्याच्या समितीवर टाकला असता तर जेवढा बट्ट्याबोळ झाला आहे आत्ता त्याच्यापेक्षा दुप्पट बट्ट्याबोळ झाला असता आणि कोकण रेल्वेचं पण तेच झालं असतं जे शिवस्मारकाचं झालं आहे की 20 वर्ष 50 वर्ष उलटून गेली तरी कोकण रेल्वे झाली नसते. मग एक तांत्रिक काम आहे, शिवस्मारक उभं करणं हे तांत्रिक काम आहे. मला वाटतं त्याची जबाबदारी जी काही समिती आपण नेमतो आहे त्याचं अध्यक्षपद कोणत्या तरी तांत्रिक इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित त्या क्षेत्राशी संबंधित माणसाला दिलं पाहिजे. जर ते त्या क्षेत्राशी संबंधित माणसाला दिलं नाही तर या जन्मात काय बाप जन्मात शिवस्मारक उभं राहणार नाही. तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे, त्याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. त्यानंतर इथे पर्यावरणवाद्यांची भूमिका आहे ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवस्मारक उभारण्यासाठी पर्यावरणाची भूमिका आपण म्हणतो की कुठलंही नवीन प्रोजेक्ट सरकारने करायचं म्हणलं की पर्यावरणवादी त्याच्या आड येतात आणि त्या समस्येला विरोध करतात. त्याच्यामुळे काय झालं आहे की पर्यावरणवाद्यांनी विरोध केला तर पर्यावरणवादी हे नेहमीच विरोध करतात असं आपण बोलून जातो की अशी एक आता प्रथा पाडली की निगेटिव्ह लोक आहेत ते नेहमीच विरोध करतात, यांना काही गृहीत धरायचं, हे कोर्टामध्ये जाणारच आहेत, हे प्रत्येक काहीतरी अडथळा आणणारच आहेत आणि रेटून ते काम त्यांचा विरोध मोडून काढून करावंच लागणार आहे अशी आपण काय केलेली एक मानसिकता बनवलेली. पण पर्यावरणवादी का विरोध करतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या देशावर आहे आणि जर अंटार्क्टिका खंडावरचं बर्फ वितळतं आहे, ते बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढलं तर इंडोनेशियाचं जाकार्ता शहर आत्ता जसं बुडतं आहे पाण्याखाली तशी मुंबई पण काही वर्षांनी बुडण्याची शक्यता आहे. म्हणजे जे मुंबई शहर आहे त्या मुंबई शहरातच पाणी शिरेल. मुंबई शहरात पाणी शिरलं तर मग शिवस्मारक कुठं शिल्लक राहील समुद्रातलं. मग पर्यावरणवादी जे विरोध करतायत ते विरोधातलं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. मुंबईच नाही राहिली तर ते स्मारकच दिसणार नाही किंवा मुंबई पाण्यामध्ये बुडून गेली तर स्मारकच दिसणार नाही. मग स्मारकासाठी आज जे तुम्ही 3,500 कोटी म्हणतात ते 5,000 कोटी तर होणारच आहेत भविष्यामध्ये. ते 5,000 कोटी पाण्यात गेले नाहीत. म्हणजे स्मारक तुम्ही उभारलं आणि ते स्मारक बुडून गेलं, तुम्ही पर्यावरणाच्या नियमांचा विचार नाही केला तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे ना. पण पर्यावरणवादी ते पण नाही म्हणत आहेत. ते लांबचा प्रश्न आहे. कदाचित 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्षांनी ती घटना होईल. तोपर्यंत शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं तर काय हरकत आहे. मला तर वाटतं काही हरकत नाही, राहू दे तू 2 दिवस का होईना शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं तरी मला काही हरकत नाही आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक एका मिनिटासाठी जरी उभं राहिलं तरी मला काही हरकत नाही. एका मिनिटासाठी का होईना शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं उभं राहावं अशी माझी विनंती आहे किंवा अशी माझी इच्छा आहे. पण ते स्मारक जर विचारांची प्रेरणा द्यायला शिल्लक राहणार नसेल, ते बुडून जाणार असेल तर 5,000 कोटीची जनतेचे आपण खर्च करणार. ते खर्च केलेल्याला काय अर्थ राहिला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक झालं नाही झालं. हे आपल्या अस्मितांचं आणि आपल्या स्मारकांचं स्वारक झालं की चला माझ्या अस्मितेसाठी किंवा माझ्या हट्टासाठी माझ्या इगोसाठी मी ते 1 मिनिटासाठी का होईना पण स्मारक समुद्रात उभं करणारच. नंतर ते बुडलं तरी काही हरकत नाही, त्याने कोणाला प्रेरणा नाही दिली तरी काही हरकत नाही. आम्हाला माहिती आहे उद्या ग्लोबल वॉर्मिंग येणार आहे, आम्हाला माहिती आहे उद्या समुद्राची पातळी वाढणार आहे, आम्हाला माहिती आहे उद्या मुंबई शहराला पण धोका निर्माण होणार आहे. तर समुद्रातलं स्मारक किती टिकणार आहे त्याच्यासमोर, नाही टिकणार. मग आम्ही हा विषय आमच्या अस्मितेचा केला आहे, आम्ही हा विषय आमच्या अहंकाराचा आमच्या हट्टाचा केला आहे.
आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आणि प्रेरणेचा विचार नाही केलेला. जर आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि प्रेरणेचा विचार केला असता तर आपण असं म्हणलो असतो की शिवाजी महाराजांचं स्मारक अशा कुठेतरी ठिकाणी उभा राहा जिथं अख्खी मुंबई बुडली तरी ते शिल्लक राहील आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील. पण आपण आजही हट्टाने पर्यावरणवाद्यांचे सर्व विरोध नाकारून ते समुद्रामध्ये स्मारक उभारायच्या मागे लागलेलो आहोत. तर हा विषय आपण सोडून देऊ. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल पर्यावरणवादी बोलत आहेत, पण ते तेवढ्या याने बोलत नाही. ते दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. ते बोलत आहेत की दुर्मिळ सागरी जीव नष्ट होऊन पर्यावरणाची हानी होईल. ठीक आहे, 40 एकरांवर भराव टाकावा लागणार आहे. आता समुद्रामध्ये कुठेतरी तुम्ही मातीचा डोंगर उभा केला की कुठेतरी खड्डा पडतो. समुद्रामध्ये तुम्ही भराव टाकला की तिथल्या बाजूचं पाणी जे निघेल ते पाणी तुमच्या शहरामध्ये येऊन धडकणार आहे. त्यामुळे भविष्यात मरीन ड्राईव्ह आणि राजभवन परिसरात मोठ्या लाटा फुटून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. आता काही लोक म्हणतात की उगाच भीती दाखवतात आम्हाला हे पर्यावरणवादी आहेत. असं कुठे झालं आहे तेव्हा? तुम्ही मुंबईमध्ये येऊन बघा, जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा मुंबई आजही बुडालेलीच असते. उद्या पाण्याची पातळी वाढणार आहे तेव्हा परिस्थिती भीषणच होणार आहे. त्यामुळे मरीन तुम्ही जेव्हा तिथे 16 एकर जमिनीवर काही ना काही भराव टाकाल त्याचा थोडा 1% तरी काही ना काहीतरी इफेक्ट मुंबई बुडण्यामध्ये येणारच आहे. पर्यावरणवादी काही सर्व गोष्टी खोट्या बोलत नाही आहेत. त्याच्यानंतर 1972च्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचा भंग होणार आहे आणि प्रवाळ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचा शेड्यूल 1 गटामध्ये मोडतात. वाघ, काळवीट, सिंह, गेंडा, शार्क, देवमासा यासारखे प्राणी व मासे येतात. म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर जे प्राणी आपण जे म्हणतो की दुर्मिळ प्रजातीमध्ये गृहीत धरले जातात की वाघ आहे, काळवीट आहे, सिंह, गेंडा, शार्क, देवमासा हे प्राणी आपल्याकडे दुर्मिळ प्रजातीमध्ये गणले जातात की त्यांची शिकार केली जाऊ शकत नाही किंवा त्यांचं रक्षण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये समुद्री प्रवाळ पण एक येतं. तो जो खडक बनलेला आहे त्या खडकाच्या आजूबाजूला समुद्री प्रवाळ आहेत, किंबहुना प्रवाळांचाच तो खडक कधी ना कधी बनलेला असणार आहे उत्क्रांतीमध्ये. ते प्रवाळ नष्ट होतील. प्रवाळ नष्ट झाले की आजूबाजूचे मासे नष्ट होतील. मासे नष्ट झाले की मासेमारीवर परिणाम होईल. निसर्गाचं संतुलन बिघडेल. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे शासनच असं म्हणतं की पर्यावरणाचं रक्षण करा. शासन म्हणतं वाघांची शिकार करू नका, काळविटांची शिकार करू नका, सिंहांची शिकार करू नका. शासन म्हणतं की शार्क, देवमाशांची शिकार करू नका. का? ते यांचं रक्षण केलं पाहिजे. त्याच्यासाठी मोठमोठ्या जाहिराती पण देतं शासन, वाघ वाचवा म्हणून. मोठमोठे उपक्रम पण राबवतं. आणि याच कॅटेगरीमध्ये जे समुद्री प्रवाळ येतं आहे ते समुद्री प्रवाळ मात्र मारून टाकायला शासन परवानगी देणार. तर हा शासनाचा दुटप्पीपणा आहे. हे पर्यावरणवाद्यांचं मत आहे आणि ते खरं पण आहे त्याच्या जागी. पण माझं याच्याबद्दलचं मत थोडं वेगळं आहे की जसं मी मागाशी म्हणलो तसं की ज्या संस्थेने याचिका दाखल केली तिने पर्यावरणासाठी काय केलं. हे जे सगळे मुद्दे मांडणारे लोक आहेत त्या लोकांनी हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे की पर्यावरणाचं जेवढं नुकसान व्हायचं होतं तेवढं होऊन गेलं. म्हणजे मी स्वतः इंग्रजांच्या काळामध्ये मुंबई कशी दिसत होती त्याचे फोटो बघितलेत. माझे मित्र आहेत पर्यावरणतज्ञ, त्यांच्याकडे ते जुने फोटो होते की ते नेहमी दाखवतात की बघा मुंबई अशी होती वेगवेगळ्या बोटांनी बनलेली आणि नंतर ती अशा पद्धतीने डेव्हलप होत गेली. त्याचे फोटो आहेत. मुंबईचं पर्यावरणाचं जेवढं नुकसान करायचं तेवढं इंग्रजांनी केलेलंच आहे. उरलेलं आपण पण कोस्टल रोड बांधून, पूल बांधून, बाकीच्या गोष्टी करून आपण ते करतोच आहे जे काही करायचं आहे ते. अजूनही जे काही नुकसान होतं आहे मुंबईचं की आपण मुंबईमध्ये पाण्याची व्यवस्था करत नाही, निचरा होण्याची. मुंबई तुंबते आहे. मुंबईमध्ये ज्या नद्या वगैरे, मिठी नदी आहे की ती नाहीशी होत चाललेली आहे. त्याचं आपण काही करू शकत नाही, काही करू पण शकणार नाही. अंटार्क्टिकामध्ये बर्फ पडत आहे त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. म्हणजे या गोष्टीसाठी आज आपण अशा परिस्थितीमध्ये आलेलो की आपण काही करूच शकणार नाही. या गोष्टींनी जेवढं नुकसान होतं आहे, इंग्रजांनी जेवढं नुकसान केलं, आपण जेवढं नुकसान केलं स्वातंत्र्यानंतर, त्यानंतर अजून जेवढं नुकसान होतं आहे ते नुकसान आपल्या वैयक्तिक किंवा देशाच्या पातळीवर पण रोखण्याच्या पलीकडे आहे. तर त्याच्या नुकसानीपुढे शिवस्मारक जे नुकसान करतं आहे ते नुकसान क्षुल्लक आहे असं मला वाटतं. म्हणजे जर लढा द्यायचा असेल या सगळ्या प्रश्नांबद्दल की प्रवाळ वाचलं पाहिजे, सागरी पर्यावरण वाचलं पाहिजे, त्याच्यानंतर मासेमारीसाठी अनुकूल वातावरण राहिलं पाहिजे की असं नाही झालं पाहिजे की तुम्ही समुद्र सर्व प्रदूषित करून टाकाल आणि माशांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होईल. या गोष्टी झाल्या पाहिजेत. मुंबईमध्ये पूरसदृश्य परिस्थिती नाही निर्माण झाली पाहिजे, मुंबई बुडली नाही पाहिजे. ह्या गोष्टी पण मला मान्य आहेत. पण याच्यासाठी स्वतंत्रपणे आज आपण किती प्रयत्न करतो, आपण आयुष्यातला किती वेळ देतो, आपण किती लढतो आहे. जेवढ्या इरेसरीनं आपण शिवस्मारकाला विरोध करतो तेवढ्या इरेसरीनं आपण या प्रश्नांना विरोध करतो का? जे लोक हे मुद्दे मांडतात ते लोक पण वैयक्तिकदृष्ट्या जेवढा शिवस्मारकाच्या मुद्द्याला विरोध करतात या हे मुद्दे धरून तेवढं ह्या पर्टिक्युलर स्वतंत्र मुद्द्यांसाठी विरोध करताना किंवा लढताना दिसतात का? नाही दिसत. त्यांना दोष देत नाही मी जे लढत नाही येते मुद्दे मांडतात, पण आपण कोणीच नाही दिसत. माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय की हे सगळे मुद्दे महत्त्वाचेच आहेत पर्यावरणवाद्यांनी बांधलेले. त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, लढलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण शिवस्मारकाला विरोध करण्यासाठी हे मुद्दे नाही घेतले पाहिजे. कारण शिवस्मारक जेवढं नुकसान करेल आपल्या पर्यावरणाचं ते इंग्रजांनी जेवढं केलं, आपल्या राज्यकर्त्यांनी जेवढं केलं, आपण जेवढं करतो आहे त्याच्या मानाने नाममात्र क्षुल्लक नुकसान आहे. म्हणजे हे मुद्दे पुढे करून जर महाराष्ट्राच्या इतिहासाचं किंवा अस्मितेचं साधन असलेलं शिवस्मारक जर कोणी रोखोपात असेल तर तो माणूस पण
पर्यावरणाचं आणि मानवी जीवनाच्या भल्याचे मुद्दे घेऊन काही ना काहीतरी स्वतःच्या स्वार्थाचं राजकारणच करत आहे. त्या माणसाने हे म्हणलं पाहिजे की शिवस्मारक बांधा नाही तर बांधू नका तुम्ही, पण तुम्ही सागरी प्रवाळांना वाचवलं पाहिजे. शिवस्मारक बांधा नाही तर बांधू नका तुम्ही, पण तुम्ही काहीतरी कायदा केला पाहिजे की सागरी माशांचा अधिवास जिवंत राहिला पाहिजे. सागरी समुद्राचं जे निसर्गचक्र आहे ते निसर्गचक्र अबाधित राहिलं पाहिजे. जर त्याचा विरोध असेल तर विरोध किंवा समर्थन हे त्या मुद्द्याचं स्वतंत्र समर्थन असलं पाहिजे. ते कुठल्या तरी दुसऱ्या मुद्द्याला धरून नसलं पाहिजे. म्हणजे शिवस्मारक बांधता म्हणून आम्ही याला विरोध करणार. बाकी कोणी दुसरं काही प्रदूषण करत असेल समुद्रामध्ये, तुम्ही तेवढ्या इरेसरीने त्याला विरोध करायला जाणार नाही, की तेवढ्या इरेसरीने तुम्ही पुढे येणार नाही हे मुद्दे उचलायला. शिवस्मारक येईल तेव्हाच पुढे येणार. या मुद्द्याला तसाही काही अर्थ नाही असं मला याच्यामध्ये वाटतं आहे. त्यामुळे मी स्वतःला पर्यावरणाबद्दल मी पण बोलतो, मला आस्था आहे आणि मला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की आपण जर पृथ्वीचं तापमान कमी नाही केलं तर आपली मानवजात नष्ट होण्याच्या याच्यामध्ये आहे. हे सगळे मुद्दे खरे आहेत, पण या सगळ्या मुद्द्यांसाठी आपण आपल्या आयुष्यातला वेळ देऊन स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. ते शिवस्मारकाशी जोडणं मला तेवढंसं संयुक्तिक वाटत नाही, कारण शिवस्मारकामुळे या सगळ्या याच्यामध्ये काही फरक पडेल असं मला काही वाटत नाही. शिवस्मारक आहे केवढंसं 16 एकरच्या बेटांवर, पृथ्वी केवढी मोठी आहे. शिवस्मारक बांधल्याने काही पृथ्वी बुडणार नाही आहे. शिवस्मारक बांधल्याने मुंबई पण बुडणार नाही. मुंबई बुडणारच आहे, पण ते शिवस्मारक बांधल्यामुळे बुडणार नाही. आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नाबद्दल जनजागृती न केल्यामुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आपण सिरियसली न घेतल्यामुळे मुंबई बुडणार आहे. शिवस्मारक बांधल्याने मुंबई बुडणार नाही. त्यामुळे शिवस्मारक होऊ द्यावं. पर्यावरणवाद्यांनी पण शिवस्मारकाला विनाकारण विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. एक शिवप्रेमी म्हणून किंवा शिवाजी महाराजांचं स्मारक जेवढं जर शिवाजी महाराजांच्या विचाराने होत असेल तर होऊ द्यावं असं मला वाटतं. जर ते शिवाजी महाराजांच्या विचाराने स्मारक होणार नसेल तर पर्यावरणवादी विरोध करतात म्हणून नाही, ह्या जगामध्ये काही झालं तरी ते स्मारक होता कामा नये. जर ते शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने होणार नसेल तर ते स्मारक शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांच्या प्रेरणा देणार नसेल, ते स्मारक शिवाजी महाराजांच्या आदर्श पायदळी तुडून होणार असेल तर ते समुद्रामध्येच नाही, ते जगात कुठेच होता कामा नये असं या मताचा मी आहे. त्याला 5,000 कोटी नाही 50,000 कोटी जरी खर्च झाला त्या स्मारकाला, पण ते शिवाजी महाराजांच्या आदर्श पायदळी तुडून होणार असेल तर ते तशा प्रकारचं स्मारक होता कामा नये. म्हणून मला असं वाटतं की पर्यावरणाचे हे मुद्दे आहेत ते त्याच्या जागी बरोबर आहेत, पण ते शिवस्मारकाशी जोडून आहेत. त्याचा आता काही तसा फारसा फरक पडणारा संबंध राहिलेला नाही आहे. कारण जसं मी मागाशी म्हणलो तसं की ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्नाने उग्र रूप धारण केल्याने त्याचा मुंबईवर परिणाम होणारच आहे. शिवस्मारक बांधल्याने त्याचा मुंबईवर परिणाम फारसा होणार नाही. आणि शिवस्मारक बांधलं तरी बाकीच्या डेव्हलपमेंट काही तुम्ही मुंबईमध्ये थांबवणार आहात. म्हणजे मागे आपण ब्रिज बांधला, आज आपण कोस्टल रोड बांधतो आहे, उद्या आपण दुसरं काहीतरी करणारच आहोत आणि त्या गोष्टीला पण तुम्ही विरोध करणार आहात, तरी पण त्या गोष्टी होणारच आहेत. मग शिवस्मारकाला विरोध का करायचा जर ते शिवाजी महाराजांच्या विचाराने होत असेल तर? नसेल तर विरोध केलाच पाहिजे. हा माझा पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेबद्दलचं माझं मत आहे. प्रांजळ कदाचित थोडंसं ऑड वाटू शकेल किंवा कदाचित पटणार पण नाही काही लोकांना, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं. दुसरी गोष्ट ही आहे की इथे शिवस्मारकाला वाद होतात किंवा शिवस्मारक होत नाही त्याचं कारण आहे किंवा त्याला विलंब होतो त्याचं कारण आहे की राजकीय आणि शासकीय परिप्रेक्ष्य जे म्हणतो की राजकीय आणि शासकीय दृष्टिकोन जो म्हणतो तो राजकीय आणि शासकीय दृष्टिकोन चुकीचा आहे याच्यामध्ये. म्हणजे राजकारण्यांची नेहमीची जी शिवस्मारकाच्या बाबतीतली भूमिका आहे ती भूमिका काय आहे की राज्यातल्या जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी शिवस्मारकाचा वापर करायचा, दुसरं तिसरं काही नाही. व्यक्तिगत पातळीवर, संघटनात्मक पातळीवर, राजकीय पातळीवर जे श्रेय लाटता येईल ते लाटायचं. म्हणजे प्रत्येकाला राजकीय पक्षाचा समस्या ही आहे की शिवस्मारकाचं भूमिपूजन ज्याच्या काळामध्ये चालू होईल तो त्याचं श्रेय लाटणार, शिवस्मारकाचं उद्घाटन ज्याच्या काळामध्ये होईल तो त्याचं श्रेय लाटणार, म्हणजे तो राजकीय पक्ष त्याचं श्रेय लाटणार. प्रत्येक राजकीय पक्षाची धडपड फक्त शिवस्मारकाच्या बाबतीत एवढीच चालली आहे की त्याचं उद्घाटन होईल, त्याचं भूमिपूजन होईल, काम चालू होईल तेव्हा शिलालेखावर आमचं नाव असावं, म्हणजे आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये नसावं. जेव्हा त्याचं उद्घाटन होईल तेव्हा पण शिलालेखावर आमचं नाव असावं, आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षात नसावं. एवढा आणि एवढाच फक्त राजकीय पक्षांचा शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये हेतू आहे. बाकी जनतेच्या भावनांची खेळ करून दर निवडणुकांमध्ये मतं कशी मिळवता येतील ते तर आता गेल्या 20 वर्षामध्ये नेहमीच झालेलं आहे. जनतेला पण त्याची सवय झाली, आपण काही करू शकत नाही. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांचा चेहरा आपलं राजकारण चमकवण्यासाठी वापरण्याचा राजकीय पक्षांचा याच्यामध्ये स्वार्थ आहे. कुठला राजकीय पक्ष असा नाही की ज्याने आज ताब्यात शिवाजी महाराजांचा चेहरा स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी वापरला नाही किंवा आम्ही कसे शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. पण वास्तवामध्ये हे स्मारकच एक खूप मोठं उदाहरण आहे की कोणताही राजकीय पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांचं नाही, बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींची चर्चा करायचं काही कारण नाही. हे स्मारकच आपल्याला सांगतं आहे की शिवाजी महाराजांचा चेहरा वापरायचा, शिवाजी महाराजांचे आदर्श स्वीकारायचे नाही, ते आदर्श पायदळी तुडवायचे,
आणि मुखवटा चेहऱ्यावर लावायचा शिवाजी महाराजांचा, ही सर्व राजकीय पक्षांची समाजामधली भूमिका आहे. हे आत्तापर्यंतच्या शिवस्मारकाचं जे काही प्रकरण झालं आहे 20 वर्षामध्ये त्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. दुसरे कुठले मुद्दे आपण विचारात घेण्याची काही एक गरज नाही. दुसरी गोष्ट की वेगवेगळी आंदोलनं होतात समाजामध्ये, वेगवेगळ्या जाती जमातींची आंदोलनं होतात. काही ठिकाणी यात्रा निघतात, काही ठिकाणी मोठमोठ्या विजय यात्रा निघतात, काही ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा येतो. मग ह्या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी किंवा या लक्ष हटवण्यासाठी दरवेळेला शिवस्मारकाचा मुद्दा पुढे आणला जातो. कारण शिवस्मारकाच्या मुद्द्याबद्दल चर्चा घडवायची, काहीतरी बोलून जायचं, असं विकृत बोलायचं, काहीतरी वाद घडेल असं बोलायचं, वादाची ठिणगी टाकायचं. मग लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावर हटतं आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावर येतं परत. हा प्रकार आपण गेल्या 20 वर्षामध्ये आपण अनेकदा झालेला पाहिलेला आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून. त्यामुळे त्याच्याबद्दल पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की शिवस्मारक हे राजकीय पक्षांसाठी जनतेचं लक्ष एखाद्या मुद्द्यावरून हटवण्यासाठी साधन तर झालेलं नाही. आणि जर हे साधन होणार असेल, हा मुद्दा उपयोगी पडणार असेल, तर आपण धरून चालूया की कुठल्याही राजकीय पक्षाला लवकर शिवस्मारक व्हावं असं वाटणार नाही. ते त्याला विलंब होणार आणि होतच राहणार इथून पुढे पण. त्यानंतर शासकीय परिपेक्षा आपण जो म्हणतो की मागाशी जो मुद्दा बोललो मी विस्ताराने की परवानगा घेताना तांत्रिक त्रुटी राहतात याच्यामध्ये. तर परवानग्या घेताना सरकार म्हणतं की आम्ही शिवस्मारकाचं काम चालू केलं, पण त्या परवानग्या घेताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्या. अरे 20 वर्षामध्ये किती तांत्रिक त्रुटी राहिल्या? मला ही गोष्टच कळत नाही आहे की 20 वर्षामध्ये तांत्रिक त्रुटी जर राहत असतील शिवस्मारकाचं काम होण्यामध्ये, तर ज्या राजकीय पक्षाने किंवा ज्या व्यक्तीने पुढाऱ्यांनी घोषणा केलेली आहे त्याला निवडणुकीला उभं राहायला बंदी घातली पाहिजे महाराष्ट्र देशामध्ये. 20 वर्षामध्ये तुम्ही तांत्रिक त्रुटी नष्ट नाही करू शकत किंवा काढू नाही शकत. ज्या ज्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते ते 20 वर्षामध्ये आज 22 परवानग्या लागत आहेत की 22 वेगवेगळ्या परवानग्या लागतात ते स्मारक बनवण्यासाठी. मगाशी आपण म्हणलो तसं तर 20 वर्षामध्ये 22 परवानग्यांमधल्या तांत्रिक त्रुटी आपण काढू नाही शकत आहे. म्हणजे शासकीय यंत्रणा आपली जी आहे त्या शासकीय यंत्रणेला पण हे शिवस्मारकाचं घोंगडं भिजत ठेवण्यामध्ये स्वारस्य आहे. काही लोक ज्या प्रकारे जसं म्हणतात की जेवढा या स्मारकाला विलंब होईल तेवढा त्यातला खर्च वाढत जाईल, जेवढा खर्च वाढत जाईल तेवढा शासकीय अधिकारी असतील त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायला जास्त संधी मिळेल, राजकीय पक्ष असतील त्यांना त्याच्यामध्ये जास्त मलिदा खाता येईल स्वतःला काही ना काही स्वार्थ साधून. सगळेच म्हणजे राजकीय पक्ष कुठला सत्तेवर असेल आणि विरोधात असेल त्यात फरक करता येणार नाही. सत्तेवर असणारा मलिदा खायला आणि विरोधी पक्ष हातावर हात धरून बसला असं होणार नाही आहे. जेव्हा शिवस्मारक होईल तेव्हा विरोधी पक्षाने आंदोलन करू नये म्हणून विरोधी पक्षाला पण काही ना काहीतरी मलिदा त्यातला मिळणार आहे. तेव्हा शिवस्मारक जेवढं लेट होत जाईल तेवढं हे सगळं काय आहे या सगळ्यांच्या पथ्यावर पडतं आहे. त्याच्यामुळं ह्या परवानग्यातल्या तांत्रिक त्रुटी काढल्या जात नाहीत असा जो आरोप केला जातो तो कधी ना कधीतरी सत्य वाटायला लागतो. म्हणजे बघा ना, 70 कोटी कुठे 1998 साली, त्यानंतर 700 कोटी 2000 साली, त्यानंतर 3500 कोटी आज 2018 साली, आणि परत नाही झालं तर 5000 कोटी पुढे होणार ते 2022 साली. मग एवढे जर पैसे वाढत असतील तर मला वाटतं की अजून काहीतरी नसलेल्या 2 तांत्रिक त्रुटी निघतील शिवस्मारकामध्ये आणि पुढच्या निवडणुकीनंतर पण शिवस्मारक होणार नाही जोपर्यंत ते 10,000 कोटींवर जात नाही तोपर्यंत. मधल्या काळामध्ये निविदा देण्यामध्ये, येण्यामध्ये, जाण्यामध्ये अजून काही थोड्याफार गोष्टी लोकांनी खाल्लेल्या असणार आहेत, भ्रष्टाचार झालेला असणार आहे. पुढे तो अजून मोठ्या प्रमाणावर होणार. त्यामुळे कोणालाही शासकीयदृष्ट्या आपण बघितलं तर मला ही गोष्टच पटली नाही मगाशी मी म्हणलो तसं की एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला परवानगी देत नाही, जेव्हा दोन्ही डिपार्टमेंट एकाच सरकारच्या अंडर आहेत आणि 20 वर्ष परवानगी देत नाही. असं एक वेळ मी समजू शकतो की बाबा मोठे किचकट निर्णय घ्यायला वेळ लागतो किंवा ज्या निर्णयांचा दूरगामी परिणाम होतो निर्णय घ्यायला वेळ लागतो, 2 मिनिटामध्ये होत नाहीत. पण मी म्हणतो 2 महिन्यामध्ये होऊ देत, 2 वर्षामध्ये होऊ देत, 20 वर्ष. म्हणजे ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्या देशामध्ये होत असतील तर राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, शासकीय इच्छाशक्ती नाही आहे. टोलवाटोलीचं प्रकरण करून जास्तीत जास्त आपले पैसे कसे काढता येतील हे बघणं याच्यामध्ये भाग आहे, हे बघणं याच्यामध्ये गरजेचं आहे. या अँगलनी विचार करणं गरजेचं आहे की जे लोक आरोप करतात सरकारवर किंवा शासकीय यंत्रणेवर भ्रष्टाचाराचा तो कुठे ना कुठे खरा वाटायला लागतो जेव्हा 2 महिन्याचं काम 20 वर्षात होत नाही तेव्हा. पुढचा एक मुद्दा आहे की CRZच्या नियमानुसार समुद्रात बांधकाम करणं अशक्य होतं. आता हे परत तुम्हाला आधीच कळलं नाही CRZचे नियम असतात. तो मुद्दा परत मागच्या मुद्द्यामध्ये आला की ह्याचा तुम्ही विचार केला नाही का. आणि जर मी म्हणतो CRZचा मुद्दा आहे, CRZचा मुद्दा पुष्कळ वेळा सागरी किनारी बांधकाम करताना येतो, तर तुम्ही त्याच्यावर मार्ग काढताना राहो. तुम्ही ट्रेन बांधता, तुम्ही बुलेट ट्रेन बांधता, तुम्ही ब्रिज बांधता, तुम्ही कोस्टल रोड बांधता, तेव्हा तुम्ही CRZच्या मुद्द्यावर लगेच मार्ग काढता. मग तुम्हाला शिवस्मारकाच्या मुद्द्यावर आज 20 वर्षामध्ये मार्ग नाही काढता आला CRZच्या मुद्द्यावर परवानगी. आजही तुम्ही 2019 साली असं म्हणता की CRZचा काहीतरी मुद्दा आहे. मग 1996 सालापासून आपण काय करत होतो या मुद्द्यासाठी. याचा अर्थ काय आहे की एवढ्या दिरंगाईनं काम करणारं जर शासन असेल, राजकीय शासन आणि शासकीय व्यवस्था
एवढ्या दिरंगाईनं काम करायचं. आता मला आठवत नाही की शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधायला 20 वर्ष लागली म्हणून. लागली 20 वर्ष शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधायला. शिवाजी महाराजांना प्रतापगडचा किल्ला बांधायला 20 वर्ष लागली. शिवाजी महाराजांना खांदेरीचा किल्ला बांधायला 20 वर्ष. म्हणजे इंग्रज गोळे टाकत होते तरी पण खांदेरीचा किल्ला 2 वर्षामध्ये बांधून रेडी झाला. मग जर आपण म्हणत असू की आपलं शासन किंवा आपलं सरकार शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आहे, तर मग शिवाजी महाराजांच्या विचाराच्या सरकारला 20 वर्ष लागतात शिवस्मारक बांधायला. हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार नाही, शिवाजी महाराजांच्या विचाराची शासकीय यंत्रणा नाही. मी कुठल्या पक्षाला दोष देत नाही आहे, सत्तेवर असलेले किंवा नसणारे. जे सरकारच येते ना ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं नाही. तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार असतं, त्याने विचार केला असता की हा पैसा जनतेचा गोळा केलेला आहे स्वराज्यासाठी, तो जनतेच्या हितासाठी आहे, तो वाया जाता कामा नये, खर्च कमी झाला पाहिजे, कमी वेळात काम झालं पाहिजे. म्हणजे जर एखाद्या कंपनीने असं म्हणलं असतं की बाबा ह्या काम व्हायला 2 वर्ष लागतात, तर शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचं शासन असतं, तर त्या कंपनीला असं म्हणलं असतं ठीक आहे हे काम होण्यासाठी 2 वर्ष लागतात, पण तुम्ही जर हे काम 1.5 वर्षामध्ये करून दाखवलं तर आम्ही तुम्हाला काहीतरी पुरस्कार देऊ, कारण जनतेचा पैसा वाचणं गरजेचं आहे. ही गोष्ट अमेरिकेतल्या एका डॅमच्या बाबतीत झाली, मला वाटतं बोगर डॅमच्या बाबतीत, की त्यांनी जी कार्यमर्यादा दिली होती, तो जो इंजिनियर होता तिथे, त्या इंजिनियरने ते कार्यमर्यादेमध्ये नाही, ते काम ते कार्यमर्यादेच्या आधी झालं पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि एवढं मोठं किचकट आवाढव्य काम पण कार्यमर्यादेच्या आधी करून दाखवलं. का? तर देशाचा पैसा वाचला पाहिजे, देशाला लवकर वीज मिळाली पाहिजे. आपल्या देशामध्ये आपल्या सरकारमध्ये ही भावना येणार कधी? आणि ती जर शिवस्मारकासाठी येत नसेल, जे आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा आणि आपल्या सगळ्यांच्या मनातल्या भावनांचं प्रतीक आहे की शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेले, तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आपण ही भूमिका घेत नसू तर दुसऱ्या योजनांबद्दल आपण कधी आणि किती घेणार आहोत हा विचार करण्याचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचे आता काही आपण बघूया की लोक समुद्रामध्ये स्मारक बांधायला विरोध करतात या गोष्टीला. तर ते मुद्दे खरे आहेत, मला ते पटतात म्हणून मी ते आता सांगतो आहे की मला स्वतःला देखील वैयक्तिक असं वाटतं की शिवस्मारक समुद्रामध्ये बांधलं जाऊ नये, कारण त्याच्यामध्ये अनंत अडचणी आहेत. पहिला मुद्दा हा आहे की शिवस्मारक समुद्रात बांधायचं म्हणलं तर पुष्कळ मर्यादा आणि अडचणी येणार. जमिनीवर स्मारक बांधायचं असेल तर आपण ते पटकन बांधून काढू शकतो, त्यानंतर त्याला खर्च पण कमी येऊ शकतो. पण समुद्रात बांधायचं म्हणल्यावर आपल्याला तो भराव टाकावा लागणार, जसं आपण म्हणलो तसं पूर्णपणे भराव टाकल्यानंतर 40 एकरात भराव टाकल्यानंतर ती जमीन भरून घ्यावी लागणार. त्यानंतर सुरक्षिततेचा पण मुद्दा उपस्थित होणार त्या ठिकाणी. अनावश्यक खर्च वाढणार, जाण्या येण्याला मर्यादा येणार प्रत्येक गोष्टीला. त्यामुळं जर समुद्रामध्ये शिवस्मारक बांधायचं टाळता आलं तर आपण ते टाळलं पाहिजे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी. त्यानंतर कृत्रिम बेट उभं केलं आपण एका ठिकाणी, तर ते बेटावर जागा किती असणार आहे? म्हणजे अगदी आपण म्हणलं की 16 एकराचं बेट आहे, त्याच्यावर 40 एकराचा भराव टाकला तरी ते शिवस्मारकाची इमारत आणि बाकीच्या सोयीसुविधा उभ्या केल्यानंतर किती लोक भेट देऊ शकतील तिथे दिवसाला? याला पण काहीतरी मर्यादा येणार आहे. म्हणजे ते शिवस्मारकाला जर मर्यादित लोकच दिवसाला भेट देऊ शकले तर एवढं मोठं शिवस्मारक बांधून एवढं खर्च करून त्याला उपयोग काय होणार आपल्याला? पुढचा मुद्दा आहे की मुंबईमध्ये जे लोक राहतात त्यांना माहिती आहे की किमान 2 महिने तरी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो, त्याच्या आगेमागे पण पावसाचं वातावरण असतं. तर 2 महिन्यामध्ये शिवस्मारक बंदच करून ठेवायला लागेल. मग एवढं मोठं आपण शिवस्मारक बांधलं आणि ते 2 महिन्यामध्ये जनतेसाठी बंद ठेवलं तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? आपण असं म्हणतो की पर्यटनामधून आम्ही त्याचा खर्च काढू, तर पर्यटनाचं तुमचं 2 महिने बंद राहिलं एवढ्या मोठ्या स्मारकाचं, का? तर समुद्रामध्ये स्मारक आहे, पाऊस पडतो, जाऊ शकत नाही, धोका आहे त्यामुळे. तर मग त्या नुकसानीचा पण आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर समुद्रामध्ये बांधकाम केल्यामुळं जे काही खारट वातावरण असतं, समुद्राचं दमट हवा असते, त्याच्यामुळे धातू गंजतात, बांधकामाचा पण क्षय होतो, जे काही आपण बांधतो ते. ही गोष्ट खरीच आहे सायंटिफिकदृष्ट्या की जर समुद्रामध्ये बांधकाम केलं तर आपल्याला दर पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण ते 2 महिने बंद ठेवू तेव्हा 1 महिना ते बांधकाम परत एकदा त्याचं रिनोव्हेशन करण्यासाठी द्यावं लागेल. दरवर्षी आपल्याला त्याच्या रिनोव्हेशनसाठी खर्च करावा लागला. तर दुसऱ्या ठिकाणी स्मारकांना रिनोव्हेशनचा खर्च येत नाही असं नाही, ताजमहालाचं पण रिनोव्हेशन करावं लागतं. पण मुंबईमध्ये हा खर्च दरवर्षी सक्तीचा होणार आहे आणि प्रत्येक वर्षी हा खर्च वाढत जाणार आहे. जो रिनोव्हेशनचा खर्च असेल त्या स्मारकाचा आणि तो करावाच लागणार आहे. मग हा वाढीव खर्च वाढवणं गरजेचं आहे का शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी? कारण पैसा शेवटी जनतेचा जातो. मग शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक झालं का? जर आपण पैसा वाचू शकत असलो तर जनतेचा पैसा आपण वाचवला पाहिजे. त्याच्यानंतर नियमित देखभाल खर्च पण खर्चिक होणार आहे. समुद्रामध्ये तुम्ही स्मारक बांधता तर ते रिनोव्हेशन वर्षाला करायला लागेल, ती वेगळी गोष्ट आहे. पण नियमित जी काही त्याची देखभाल करायला लागेल समुद्रामध्ये स्मारक असल्यामुळे की त्याची झीज होऊ नये. आपण बघतो की आपण किल्ल्याला भेट देतो, जंजिरा किल्ल्याला, सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देतो. समुद्राच्या लाटांनी ते बांधकाम त्याची झीज होते, जमीन पडत राहते, भिंती पडत राहतात, ढासळत राहतात. ते शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्लेत म्हणून आज उभे आहेत. आता आपण बांधलेलं स्मारक मला वाटत नाही 20 वर्षापेक्षा जास्त वेळ उभं राहील. समुद्राच्या तेवढ्या लाटा खाल्ल्या त्याने, तर मग त्याची तेवढी जर काम करायला लागेल आपल्याला, त्याची तेवढी निगा राखायला लागेल. मग ते निगा राखण्यासाठी किती खर्च येईल? नियमित बांधकामाची निगा राखण्यासाठी पण नियमित येणारा खर्च, मी वर्षाच्या रिन्युअलचा विचार नाही करत आहे. त्यामुळे हा मुद्दा पण बरोबर आहे.
दुसरी गोष्ट आहे की स्मारक समुद्रात असल्यामुळे भेटीची वेळ 4 ते 5 तास राहील असं ऑब्जेक्शन घेण्यात येतं याच्यावर. म्हणजे जर समजा मुंबईमध्ये मला राणीच्या बागेमध्ये जायचं तर राणीची बाग जमिनीवर आहे, मी किती वेळ जाऊ शकतो तिथे आणि किती वेळ बसू शकतो. म्हणजे राणीच्या बागेमध्ये गेल्यानंतर समजा मी राणीची बाग बघायला मला 2 तास लागले तर मी उरलेले 6 तास तिथे बसू शकतो ना, मला काही कोणी अडवत नाही. ते जर तुम्हाला जंजिरा किल्ला बघायला जायचं असेल तर तिथे काय होतं की आपल्याला बोटीने जावं लागतं. गेल्यानंतर पण ते सांगतात की तुम्हाला 1 तासच वेळ आहे, तुम्ही 1 तासाने परत यायचं. तुम्ही पद्मदुर्ग किल्ला बघायला गेला असेल तर तुम्हाला बोटीने जावं लागतं. ते सांगतात की आम्ही 2 तासाने 1 तासाने परत येऊ, तुम्हाला परत यावं लागेल. का तसं होतं की समुद्रामध्ये भरती ओटीची वेळ आपल्याला पाहावी लागते जाण्या येण्यासाठी. त्याच्यानंतर समुद्रामध्ये आपल्याला जाताना त्या ठिकाणी गेल्यानंतर किल्ल्यावर बसायला किती लोकांना जागा असते किंवा सोयीसुविधा किती आहेत त्याच्यावर पण आपण किती वेळ थांबणार आहे डिपेंड आहे. म्हणजे मला जंजिरा किल्ल्यावर राहावंसं वाटतं 1 दिवस, पण गेल्यावर आपल्याला कळतं की उकाडा एवढा आहे किल्ल्यावर की आपण थांबू नाही शकत, तहान लागते बाकीच्या गोष्टी, त्यामुळे परत यावंच लागतं आपल्याला 4-5 तासामध्ये. इथे पण जेव्हा आपण समुद्रामध्ये स्मारक बांधू त्यावेळेला 4 ते 5 तासापेक्षा जास्त काळ आपण कोणाला थांबू देऊ शकणार नाही. ते 4 ते 5 तास पण मी जास्त म्हणतो, 1 ते 2 तासच एका माणसाला वेळ मिळेल ते स्मारक बघण्यासाठी किंवा तिथे राहण्यासाठी. म्हणजे काय होईल की ज्या विचाराने आपण स्मारक बांधतो आहे की शिवाजी महाराज लोकांना कळावे, त्याचं काहीतरी तिथे तुम्हाला वाचायला मिळेल, शिवसृष्टी बघायला मिळेल, कुठली तरी माहिती मिळेल, तुम्ही तिथे बसाल, काहीतरी नवीन विचार घेऊन परत याल, तेवढा वेळच भेटणार नाही. जाणार तुम्ही भोंग्याला शिवणार आणि परत येणार. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही झालं. याच्यापेक्षा ते जमिनीवर बांधलेलं परवडेल ना. एखादा माणूस जाईल तिथे 4-5 तास बसेल, थोडं बघेल, अनुभवेल, चर्चा करेल, काहीतरी गोष्टी होतील. ही मर्यादा येणार आहे समुद्रामध्ये स्मारक बांधल्यानंतर. त्यानंतर दर मानसी खूप खर्च होईल आणि वाढत राहील. म्हणजे आता इथे जर आपण स्मारक जमिनीवर बांधलं तर त्याचा खर्च आपण मर्यादेमध्ये ठेवू शकतो. जर समुद्रामध्ये स्मारक बांधलं तर त्याचा बोटीला जाण्या येण्याचा खर्च, त्यानंतर तिथे आपण ज्या गोष्टी खाण्यापिण्याच्या थोड्या उभ्या करू त्याचा खर्च, बाकीच्या गोष्टींचा खर्च, स्मारकाच्या देखभालीचा खर्च, असं जर केलं तर समुद्रामध्ये फक्त आणि फक्त स्मारक बांधल्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे त्याचं तिकीट लागेल पर्यटनाचं, की आणि लोक तर असं म्हणत आहेत की पर्यटनाचा बिझनेस करूनच त्या स्मारकाचा खर्च भागवावा. मग मला असं वाटतं आहे की जमिनीवर स्मारक बांधलं तर त्याचं पर माणसी 10 रुपये तिकीट असेल, तिथं किमान 1000 रुपये तिकीट असेल. मग एवढं तिकीट देऊन किती माणसं ते स्मारक बघायला येतील. आणि आली तरी पण हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे का, की शिवाजी महाराजांचे विचार बघायला मला 1000 रुपये खर्च करावे लागतात या महाराष्ट्रामध्ये, संयुक्तिक आहे का शिवाजी महाराजांचं स्मारक? खरं तर शिवाजी महाराजांचं स्मारक हे फ्री असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, किमान महाराष्ट्रात तरी फ्री असलं पाहिजे. कुठेही कोणालाही शिवाजी महाराजांच्या कुठल्याही स्मारकाला भेट द्यावीशी वाटली त्याला पैसे द्यावे लागतात कामा नये. पण इथे ती गोष्ट शक्य होणार नाही. इथं पैसे 100 पटीने जास्त मोजावे लागणार स्मारकाला भेट देण्यासाठी. त्यामुळे पण विचार करण्याची गरज आहे की शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे. पुढचा मुद्दा हा आहे की मगाशी मी बोललो तसं की एका तरुणाचा मृत्यू झाला शुभारंभाच्या कार्यक्रमाला जाताना बोट उलटून. तर हा धोका राहणारच आहे की जेव्हा समुद्रामध्ये स्मारक असेल त्यावेळेला बोटींचा अपघात होण्याचा धक्का राहणारच आहे. 10 वर्षामध्ये किमान 1-2 लोकांना जीव गमवावा लागणार आहे त्याच्यामध्ये. मग ते समुद्रामध्ये स्मारक उभारून जर लोकांचे जीव जाणार असतील, मी किमान 1-2 म्हणतो आहे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, कारण मी स्टॅटिस्टिक्सचा विचार करून थोडा मोठा पर्स्पेक्टिव्ह ठेवून मी कमी हानी दाखवतो आहे. पण ज्या पद्धतीने आपल्याकडे बोटींची देखभाल केली जाते आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे त्या पद्धतीने विचार केला तर जास्तच लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे जाता येताना. उद्घाटनाच्या दिवशीच एखादा जीव गेला शुभारंभाच्या दिवशी, ही गोष्ट दाखवते की किती आण असताना किती आनागोंदी कारभार आहे. किंवा उद्घाटनाच्या किंवा शुभारंभाच्या दिवशी तरी सुरक्षिततेचे काही उपाय योजले गेले पाहिजे काटेकोरपणे की ही वेळ येऊ नये. इतर वेळेला ते शिवस्मारक मुंबईमध्ये लोकांच्या नजरेसमोर असल्यावर किती लोक येतील जातील आणि किती अपघात होतील त्याच्यामध्ये, ती पण शक्यता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर जसं आपण मल्टिप्लेक्समध्ये जातो, एकदा तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये आत गेला की त्यांचेच पॉपकॉर्न घेऊन खावे लागतात. 5 रुपयाचे पॉपकॉर्न मला 50 रुपयाला घेऊन खावे लागतात, किंवा 10 रुपयाची गोष्ट कॉफी जी मला बाहेर मिळते ती मला 120 रुपयाला घेऊन खावी लागते तिथे. का पर्याय नसतो, मी बाहेर नाही येऊ शकत तिथून. एकदा बेटावर स्मारक झालं की तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथल्याच वस्तू घेऊन तुम्हाला खाव्या लागणार, त्याची किंमत सरकारपर्यंत वाढवून लावणार का, आता त्याला स्मारकाचा खर्च काढायचा आहे. त्याच्यामुळे ती अजून परत महागाई वाढणार, तो बोजपर्यंत सर्वसामान्य माणसांवर पडणार. म्हणजे सर्वसामान्य माणसाने शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी हे 70 कोटीचं स्मारक 5000 कोटीला बांधलं गेलं, तो खर्च पण सहन करायचा. 10 रुपयाचं तिकीट 1000 रुपये होईल ते पण सहन करायचं. परत पाण्याची बाटली जी 10 रुपयाला मिळते ती पण 100 रुपयाने घेऊन प्यायची. म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी सर्वसामान्य माणसाने करायचं काय काय आणि किती करायचं, या सगळ्याचा जर विचार केला तर याचा पर्यटनावर कुठं नाही कुठंतरी परिणाम होणार. समुद्रामध्ये स्मारक असल्यानं ते आकर्षण होण्याच्या ऐवजी त्याचा अडथळाच होऊ शकतो. आता याच्या उलट जर जमिनीवर स्मारक उभं केलं तर काय फायदे होऊ शकतात थोडक्यात बघू आपण. जमिनीवर स्मारक असेल तर ते 12 महिने 24 तास उघडं राहू शकतं. म्हणजे 24 तास पण आपण ते स्मारक उघडं ठेवू शकतो जर
सरकारने तशा प्रकारची तरतूद केली. जर आज सरकार रात्री मुंबईमध्ये रेस्टॉरंट उघडं ठेवू शकतं, तर स्मारक उघडं ठेवू शकत नाही लोकांना बघण्यासाठी. तेवढे लोक येत असतील ठेवू शकतात. जमिनीवर असेल तर ते शक्य होईल, समुद्रात शक्य होणार नाही. दुसरी गोष्ट की शिवप्रेमी मंडळींना स्मारकामध्ये वेळ घालवायला जास्त वेळ मिळेल. जसं मी म्हणलो तसं जमिनीवर स्मारक आहे तर जास्त लोक जास्त वेळ तिथं बसू शकतात, येऊ शकतात, जाऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्याचा इम्पॅक्ट जास्त येऊ शकतो. कोणी केव्हाही येऊ जाऊ शकतो. तिथे काही ट्रान्सपोर्टेशनचं बंधन नाही की बोटीने जायचं. आता माझी बोटीवर अवलंबित्व निर्माण झालं. माझं बोट असेल नसेल त्या वेळेनुसारच मला जावं यावं लागेल. मी जेवढा वेळ मला पाहिजे तेवढा वेळ मी त्या स्मारकासाठी देऊ शकतो. तिकीट दर आपण कमी ठेवू शकतो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिकीट दर ठेवू शकतो. जमिनीवर स्मारक असल्यास आपण मोफत पण ठेवू शकतो तिकीट. म्हणजे सरकारने मनामध्ये आणलंच की शिवाजी महाराजांचं एवढं भव्य स्मारक उभारले. जसं मी म्हणतो तसं की माझा मुद्दा आहे, मी जर मुख्यमंत्री असेल तर मी म्हणेन की शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जर मी पैसे लावणार असेल महाराष्ट्रामध्ये तर त्याला काही अर्थ नाही. शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारं सरकार नाही झालं. महाराष्ट्रात तरी शिवाजी महाराजांसाठी जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व फ्री असल्या पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारे, शिवाजी महाराजांना भेट देणारे, असं माझं मत आहे. पुस्तकं वाचायला फ्री असली पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारी. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना कोणी भेट द्यायला जात असेल तर त्याला एसटीचा पास मिळाला पाहिजे सवलतीमध्ये, माझं म्हणणं आहे. त्या गोष्टी सगळ्या पुढं आपण बोलणारच आहोत. पण स्मारकाला भेट देण्यासाठी पण मी मुख्यमंत्री असेल तर फ्री ठेवेल. जर जमिनीवर असेल तर मी फ्री ठेवू शकेन, मला कोणी आडखाडी नाही ठेवू शकत. पण ते जर स्मारक समुद्रात बांधलं तर मी मुख्यमंत्री असतो आणि माझी किती इच्छा असली तरी पण मला ते फ्री ठेवता येणार नाही. त्याला खर्च लागणार, तो द्यावा लागणार. म्हणून जमिनीवर बांधलं गेलं तर उत्तम आहे. अजून पण जर त्याचा खर्च 5,000 कोटींवर जात असेल स्मारकाचा तर मला वाटतं अजून पण ते बदलावं आणि जमिनीवर बांधावं कुठेतरी. शिवाजी महाराजांच्या विचाराचं ते खरं करू स्मारक होईल, रयतेचा पैसा वाचला तर. त्याच्यानंतर स्मारक जर जमिनीवर बांधलं तर जास्त काळ उघडं राहू शकेल. 8 ते 8 आपण उघडं ठेवू शकतो. तुम्ही म्हणलं की 24 तास पण उघडं ठेवू शकतो. तुम्ही रेस्टॉरंट उघडं ठेवू शकता. त्यानुसार स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. ते स्मारक जमिनीवर असेल तर कोणाचा रोजगार जाणार नाही, कोणाचं उदरनिर्वाहाचं साधन जाणार नाही. ते स्मारक जमिनीवर उभं राहील तर म्हणजे जसं कोळी बांधवांचं उदरनिर्वाहाचं साधन जाऊ शकतं ते स्मारक समुद्रामध्ये बांधलं तर, तसं जमिनीवर बांधलं तर कोणाच्या उदरनिर्वाहाचं साधन जाणार नाही, उलट रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हे काही मुद्दे आहेत जे स्मारक समुद्रात का बांधलं जाऊ नये आणि जमिनीवर का बांधावं याच्यासाठी आहेत. माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचाराल तर अजूनही माझं स्वतःचं वैयक्तिक मत हेच आहे की हे स्मारक जमिनीवरच बांधलं जावं खर्च कमी करण्यासाठी. खर्च जर 5,000 कोटी 10,000 कोटी उड्डाण घेत चालला तर तो शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही आहे. मग ते जमिनीवर बांधावं लागलं तरी चालेल, पण ते थोडंसं बजेटमध्ये असावं, जनतेच्या पैशाचं, त्याची उधळपट्टी होता कामा नये, तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे. आता हे काय झाले की काही मुद्दे आहेत. आता काही लोक काय म्हणतात की शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं तर ते समर्थनाचे मुद्दे देतात की समुद्रातच स्मारक का उभारायचं, ते भव्यच का असलं पाहिजे. त्या मुद्द्यांचा थोडा विचार करूया पटकन. काही लोक असं म्हणतात की शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्वाला शोभेचं स्मारक नको का, आमचं शिवाजी महाराजांचं स्मारक भव्यच असणार, आम्ही ते समुद्रातच उभारणार, ते जगात सगळ्यात मोठं असणार. मला एक गोष्ट या बाबतीत या सगळ्या मित्रांना माझ्या सांगावीशी वाटते की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 स्मारकं उभारली माझ्या माहितीप्रमाणे. एक म्हणजे त्यांनी प्रतापगडच्या भवानी मातेचं मंदिर उभारलं आणि दुसरी राजमाता जिजाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचं स्मारक पाषाणामध्ये बांधलं. ही 2 स्मारकं शिवाजी महाराजांना काही भव्य बांधता येत नव्हती. मग शिवाजी महाराज काही असा विचार करू शकत नव्हते की मी माझ्या कुलदेवतेचं मंदिर बांधतोय तर ताजमहालापेक्षा मोठं मंदिर बांधतो शहाजहानपेक्षा. माझी कुलदेवता आहे, मी वाटेल तेवढा पैसा खर्च करू शकतो. शिवाजी महाराज राजे होते, तर त्यांनी मनात आणलं असतं, तर त्यांनी असं म्हणलं असतं की मी ताजमहालपेक्षा मोठं भवानी मातेचं मंदिर बांधतो. शहाजहान राजा होता, बादशाह होता, त्याने असा विचार केला की मला बांधायचं, मी बांधणार आहे, कोण अडवणार आहे. शहाजहानला कोण अडवणार आहे. त्याने जनतेच्या कराचा पैसा त्या ताजमहालमध्ये ओतला आणि मुघल सत्तेला उतरती कळा लागली. औरंगजेबाने शहाजहानला शेवटपर्यंत माफ केलं आणि त्यात एक कारण हे पण होतं की त्याने जनतेचा पैसा सैन्यावर खर्च न करता मुघल सत्ता बळकट करण्यासाठी ते दगडमातीचं स्मारक बांधण्यामध्ये खर्च केला. तर मला त्यामध्ये जायचं नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की शिवाजी महाराजांना पण संधी होती ना तुळजाभवानीचं मंदिर मोठं उदात्त बांधायची ताजमहालपेक्षा. शिवाजी महाराजांनी का नाही बांधलं. त्याच्यापेक्षा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. राजमाता जिजाबाईंबद्दल शिवाजी महाराजांना किती आदर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचं स्मारक तर शिवाजी महाराजांनी म्हणलंच पाहिजे ना की शहाजहान त्याच्या बायकोसाठी ताजमहाल बांधतो तर मी माझ्या आईसाठी पण त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी स्मारक बांधतो. शिवाजी महाराजांनी बांधलं नाही बांधलं, का नाही बांधलं याचा आपण विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या लेखी जनतेचा पैसा जो होता तो जनतेचा पैसा जनतेच्या कार्यासाठी खर्च होणं फार गरजेचं होतं. तो स्मारकांसाठी किंवा दगडमातीच्या कुठल्याही बांधकामासाठी खर्च होणं महत्त्वाचं नव्हतं. आणि जर दगडमातीच्या बांधकामासाठी खर्चच करायचा असेल तर जनतेच्या संरक्षणासाठी किल्ले बांधले पाहिजेत. माझा मुद्दा इथं हा आहे की शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्वाला शोभेल असं स्मारक नाही झालं पाहिजे. शिवाजी महाराजांनी पण कधी असा विचार केला नाही की माझ्या आईच्या प्रतिमेला आणि कर्तृत्वाला शोभेल असं भव्य स्मारक बांधतो, माझ्या कुलदेवतेच्या प्रतिमेला आणि कर्तृत्वाला शोभेल असं भव्य स्मारक बांधतो आणि पैसा उधळतो. शिवाजी महाराजांनी विचार हा केला की रयतेचा पैसा या रयतेच्या कामासाठी कसा वापरता येईल ते बघता येईल मला. म्हणून मगाशी मी म्हणलो ते सुरुवातीला आणि आत्ता पण परत म्हणतो आहे
की स्मारक शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आणि पुतळ्यांना साजेसं असता कामा नये. ते प्रतिमेचं आणि पुतळ्यांचं स्मारक असता कामा नये, भव्य स्मारक असता कामा नये. ते शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आणि प्रेरणेचं स्मारक असलं पाहिजे. जर ते छोटा जरी एखाद्या शिवाजी महाराजांचा पुतळा असला, आपण घरामध्ये गणपती बसवतो तेवढा, पण तो पुतळा जर शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा समोरच्या माणसाला देऊ शकला तर तो 5,000 कोटींच्या या अरबी समुद्रातल्या भव्य स्मारकापेक्षा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी ते स्मारक जर विचार आणि प्रेरणा देत नसेल तर ते फक्त दगड मातीचं बांधकाम आहे. पण तो पुतळा कोणाला प्रेरणा देऊ शकला, एखाद्या माणसाला तो पुतळा बघून छत्रपती शिवाजी महाराज व्हावंसं वाटलं तर तो पुतळा त्या स्मारकापेक्षा मोठा झाला. म्हणून या प्रश्नाला किंवा या मुद्द्याला माझ्या लेखी तरी काही अर्थ नाही की शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्वाला साजेसं भव्य स्मारक बांधावं. दुसरी गोष्ट आहे, स्मारक भव्य असणार तर मग त्याचा खर्च तसाच मोठा असणार नाही का? त्या खर्चाला विरोध का करता तुम्ही? पहिली गोष्ट, स्मारकाचं भव्य बांधू नये. जर ते विचाराला साजेसं नसेल आणि रयतेचा पैसा खर्च करणार असेल तर ते पैसा खर्च करण्याचा मुद्दाच येत नाही. दुसरा मुद्दा की हे मुंबईला असणं एकूणच फायदेशीर नाही का? म्हणजे स्मारक मुंबईत असणं फायदेशीर नाही का? मुंबईचं पर्यटन वाढेल, मुंबईची आंतरराष्ट्रीय ख्याती वाढेल. मुंबईची ख्याती चांगली आणि वाईट, कीर्ती आणि दुष्कीर्ती दोन्ही जगामध्ये सगळीकडे पसरलेली आहे. अजून मुंबईला काही ख्याती मिळवायची गरज नाही शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून. मुंबईची ख्याती तिच्या कर्मामुळे, तिच्या ज्या इतिहासामुळे, म्हणजे इंग्रजांच्या काळापासून त्याच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही मैकावतीची बखर वाचली तर त्याच्या आधीच्या काळापासून तुम्हाला मुंबईचा इतिहास कळेल. शिवाजी महाराजांचं स्मारक बांधल्याने त्यात काही फार भर पडणार नाही किंवा शिवाजी महाराजांचं स्मारक बांधल्याने मुंबईला काही नवी ओळख मिळेल असं मला काही वाटत नाही. मुंबईला ओळख मिळावी, मुंबईचं पर्यटन वाढावं म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एवढा मोठा खर्च अरबी समुद्रात केला पाहिजे असं मला वाटत नाही. या मुद्द्याचं उत्तर आहे. दुसरी गोष्ट, गड किल्ल्यावर स्मारक करणे भव्य दिव्य स्मारक इतकेच परिणामकारक ठरेल का? गड किल्ल्यावर जरी स्मारक उभारलं माणसांनी तरी त्या गड किल्ल्यावर जाण्यासाठी वेळ नाही लागत आहे. गड किल्ले दुर्गम प्रदेशामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये. आज दुर्गम म्हणजे जाण्या येण्याच्या गोष्टी आहेत, तिथे जाण्याच्या सोयी आहेत, बस जाऊ शकते भरपूर गड किल्ल्यांवर आजपर्यंत पायथ्यापर्यंत किंवा त्या तटबंदीपर्यंत. पण मला मुंबईतून त्या गड किल्ल्यापर्यंत जायचं असेल किंवा महाराष्ट्रातून कुठे त्या गड किल्ल्यापर्यंत जायचा याचा खर्च येतोच ना मला. मग अरबी समुद्रातून तुम्ही जे ते स्मारक हलवणार असाल तर ते एखाद्या गड किल्ल्यावर बांधण्यापेक्षा ते मुंबईमध्येच बांधताना जमिनीवर कुठे, म्हणजे परदेशातून एखादा जर पर्यटक आला तर तो पर्यटक मुंबईमध्ये लगेच त्याला भेट देऊ शकेल. तो पर्यटक उद्या आपण सिंधुदुर्गला स्मारक बांधलं ते किंवा रायगडवर स्मारक बांधलं त्याला तिथे जावं लागेल ना. जाण्या येण्यासाठी लोक कंटाळा करतात. ते जर मुंबईमध्ये असेल कुठेतरी जमिनीवर स्मारक तर गड किल्ल्यावर असण्यापेक्षा जास्त उपयुक्त आहे. विदेशी पर्यटकांचा विचार करून हा मुद्दा मांडला जातो आहे, म्हणून मी तो इथे थोडक्यात सांगतो आहे. त्याच्यानंतर पैसे परत मिळावेत या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का स्मारकामध्ये? हा एक मुद्दा सगळीकडे इंटरनेटवर चर्चेला गेला जातो. म्हणजे बघा, गंमत काय आहे बघा, एक तर सरकारने स्वतःच्या पदरचे म्हणजे रयतेचे 3,500 कोटी सोडून, विषय सोडून देऊ आपण, तो मागं 2 वर्षापूर्वी होता, 5,000 कोटी धरून चालू आपण. सरकारने स्वतःच्या रयतेच्या खिशातले 5,000 कोटी अजून घालायचे खर्च करायला आणि त्याच्यानंतर सरकारने अजून परत गुंतवणूक पण करायची त्याच्यामध्ये, ते मेंटेनन्स बाकी सगळ्या गोष्टीसाठी वगैरे. आणि ती गुंतवणूक करून पर्यटनाच्या माध्यमातून पैसा वसूल करायचा. मला वाटतं की रयतेचा पैसा उधळायचा किती अस्मितेसाठी. मला कळत नाही की सरकार एक वेळ पैसा खर्च करायचं म्हणतं आहे, शासन करायचं म्हणतं आहे, राजकीय पक्ष हुतुतू कबड्डी खेळत आहेत त्या स्मारकासाठी कारण त्यांचे राजकीय स्वार्थ आहेत. पण आपण सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य रयत ज्यांच्यासाठी शिवाजी महाराज झटले आणि त्या रयतेने पण शिवाजी महाराजांना तेवढीच साथ दिली. शिवाजी महाराजांचे विचार समजून घेऊन त्या काळामध्ये लोक जीव द्यायला तयार झाले शिवाजी महाराजांचे आदर्श समजून घेऊन. पण आपल्याला ते आदर्श समजत नाही. जर आपण हा प्रश्न विचारत असू तर जनता, जर आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचे असू तर आपण हे म्हणलं पाहिजे की बाबा त्या स्मारकासाठी सरकारने तर बिलकुल पैसे खर्च नाही केले पाहिजेत. कोणाला जर वाटत असेल ते स्मारक बांधावं त्याने खर्चाने बांधावं, आमची तयारी. 5,000 नाही 50,000 कोटी खर्चाने कोणी खर्च करून ते स्मारक बांधावं, आमची तयारी, आमचा विरोध नाही. पण सरकारच्या पैशाने बांधू नये. सरकारचा पैसा काहीतरी विधायक कामासाठी खर्च झाला पाहिजे. तर गुंतवणूक करणं आमची गोष्ट आहे. जर कोणी हा प्रश्न विचारत असेल त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि शिवाजी महाराजांच्या निष्ठेबद्दल मला शंका घ्यायला भरपूर जागा वाटते. दुसरी गोष्ट की जे पैसे स्मारकामध्ये घालू आपण ते परत मिळूच शकणार नाहीत का? तर पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार काय? मला मुद्दाच पटत नाही. मी म्हणतो की मी मुख्यमंत्री असेल तर मी सर्वांना फ्री ठेवेन स्मारकाला जाण्याने. शिवाजी महाराजांशी संबंधित कोणतीही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये पैशामध्ये बांधली जाऊ नये, पैशामध्ये मोजली जाऊ नये, तिच्यामधून पैसा कमवण्याचा विचार केला जाऊ नये, माझं मत आहे. तर तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक बांधत असाल तर त्यांचे विचार आणि प्रेरणांसाठी बांधा. मग तुम्ही छोटी मूर्ती बसवा त्यांची स्मारक बांधण्यापेक्षा, ती विचार आणि प्रेरणा देणारी. पण पैसा कमवण्याच्या किंवा पैसा देण्याच्या किंवा जनतेच्या पैशाने बांधण्याच्या विचारामध्ये कुणी पडू नये. त्यातून परत पैसा कमवण्याच्या विचारामध्ये कुणी पडू नये. जेव्हा पैसा या विषयामध्ये येतो ना त्यावेळेला ती विचार आणि प्रेरणा मागं पडतात. पैसा महत्त्वाचा होऊन जातो, व्यवहार महत्त्वाचा होऊन जातो, बिझनेस महत्त्वाचा होऊन जातो, जी गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा महत्त्वाचा होऊन जातो. तिथे विचार आणि प्रेरणांना काही जागा राहत नाही. त्यामुळे या प्रश्नाला पण माझा
असं वाटतं की हा प्रश्नच चुकीचा आहे की पैसे परत मिळूच शकणार नाहीत का म्हणून. दुसरा गोष्ट की स्मारकावर खर्च करणं रास्त आहे का. आता हा महत्त्वाचा गोष्ट आहे. त्याचे पण काही मुद्दे आहेत की महाराष्ट्र सरकारवर ऑलरेडी आपण म्हणतो की 4,00,000 करोडचं कर्ज आहे. 3.8 लाख करोड म्हणजे 4 करोडचं कर्ज आहे. झालं असेल ते नसेल तरी पण जेव्हा आकडा आला तेव्हा आत्तापर्यंत 4 करोडचं माझ्यावर कर्ज आहे. तर मी 5,000 कोटी परत स्मारकासाठी खर्च करायची गरज आहे का. शिवाजी महाराजांनी असं केलं असतं का की 4,000 करोडचं शिवाजी महाराजांवर कर्ज आहे आणि 5,000 कोटींचं शिवाजी महाराज स्वतःच्या आईचं स्मारक बांधतील, नाहीतर तुळजाभवानीचं मंदिर बांधतील, असं शिवाजी महाराजांनी केलं असतं का. नसतं केलं ना राव. मग हे काही शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे का. 2 मिनिटामध्ये विषय संपून जातो. दुसरी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण आपण बघतोय की कोरोनाने सगळ्याच देशाची कंबर मोडून टाकली आहे. अर्थव्यवस्था मोडकळीला आलेली आहे. लॉकडाऊन लावल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये अर्थव्यवस्था जागेवर येईल याची शाश्वती नाही. नोकरी रोजगार निर्माण होतील याची शाश्वती नाही. आरोग्य क्षेत्रामध्ये आज एवढी परिस्थिती भीषण आहे की हॉस्पिटल्स नाही आहेत, कॉट नाही आहेत, मगाशी मी म्हणलं तसं ऑक्सिजन नाही आहेत, व्हेंटिलेटर नाही आहेत, लस नाही आहे, डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नाही आहेत. असले तर त्यांना द्यायला माझ्याकडे पगार नाही. आज ही परिस्थिती एवढी भीषण आहे. या एवढ्या भीषण परिस्थितीमध्ये शाळा कॉलेजेस आधी नव्हतीच, त्याचं वाटोळं व्हायचं तेवढं झालंच आहे आपल्या राष्ट्रामध्ये. उरलेलं पण वाटोळं कोरोनामुळे झालेलं आहे. आता की काय होईल माहीत नाही आहे. मला आत्ताच पैसा कमी पडतो आहे की मला सरकार म्हणून पैसा कमी पडतो आहे की आरोग्य आणि शिक्षण याच्यासारख्या सुविधांवर कमी करण्यासाठी ते 4 करोडचं कर्ज वेगळंच आहे. ही जर परिस्थिती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असती तर शिवाजी महाराजांनी अजून 4,000 करोडचं स्मारक बांधलं असतं का. याचा आपण विचार केला पाहिजे. 5,000 करोडचं स्मारक बांधलं असतं का. मला तर वाटत नाही बांधलं असतं म्हणून. त्यामुळे स्मारकावर एवढा खर्च करणं खरोखर रास्त आहे का. ते शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून होईल का. ही परिस्थिती असताना याचा आपण सगळ्यांनी थोडा विचार केला पाहिजे. पुढची गोष्ट की आपण म्हणतो की अजून शासनाला शासनाने जे रस्ते बांधले त्याचा टोल जनता भरते. ते टोल रद्द करायला शासनाकडे पैसे नाहीत. गड किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. शिवाजी महाराजांचं स्मारक खरं काय असेल तर गड किल्ले आहेत ना. 5,000 कोटी एका खडकावर खर्च करण्यापेक्षा ते 5,000 कोटी शिवाजी महाराजांच्या सगळ्या गड किल्ल्यांची डागडुजी करून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा थोडा थोडा इतिहास लोकांना उपलब्ध करून दिला आपण. त्या ठिकाणी ज्या ज्या लढाई झाल्या त्याच्या. तर ते शिवाजी महाराजांचं एक स्मारक बांधण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या 150 गड किल्ल्यांवर लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले. माझा आक्षेप आहे त्याला, ती गोष्ट खरी नाही. पण 150 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये कधी नाही कधीतरी होते. तर त्या किमान 150 किल्ल्यांवर तरी आपण जर शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारं काही ना काही एखादं म्युझियम बांधू शकलो, एखादी संस्था उभी करू शकलो तर मग ते जास्त योग्य नाही का. एका ठिकाणी स्मारक बांधलं तर माणूस एकाच ठिकाणी जाईल. पण 150 ठिकाणची जर आपण डागडुजी केली तर 150 शिवाजी महाराजांची स्मारक होऊ शकतात आणि हे 5,000 कोटीच्या एका स्मारकापेक्षा ती जास्त प्रभावी ठरू शकतात. कारण 150 ठिकाणी वेगवेगळे लोक त्या ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे जाऊ शकतील, ते बघू शकतील, कमी खर्चामध्ये भेट देऊ शकतील आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जास्त समोर यायला मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की स्मारकावर एवढा खर्च करणं रास्त आहे का. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेतकरी आत्महत्येमध्ये आज आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. म्हणजे देशात जेवढ्या आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या त्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात. मग हे शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आहे तर त्याने रयतेचा विचार आधी केला पाहिजे का स्मारकाचा विचार आधी केला पाहिजे मला कळत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाचा विचार आधी केला ना, शेतकऱ्याचा विचार आधी केला. जे लोक होते, कुळं होती, त्यांना आधी शेती दिली, जमीन उजाड झाली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण लोक आत्महत्या करत होते की परिस्थिती एवढी भीषण आहे. तुम्ही इतिहास वाचा की दुष्काळ पडला होता 1630 साली. परिस्थिती एवढी भीषण होती की शेती नव्हतीच. लोक शेती वाऱ्यावर सोडून जात होते, जमीन वाऱ्यावर सोडून जात होते, गावं सोडून जात होते, स्वतःच्या बायकांची बाजारामध्ये विक्री करत होते, मुलांना गुलाम म्हणून ठेवत होते, स्वतः कुणाच्या तरी दुसऱ्याच्या पदरी गुलाम म्हणून राहत होते. का जगायचं साधन नव्हतं. एवढी शेतकऱ्याची बिकट अवस्था झाली होती. शिवाजी महाराजांनी 1641 सालापासून 1656 सालापर्यंत अफजल खानाचा लढाई होईपर्यंत शेतकऱ्याची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून आपण शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो की जे काही त्यांच्याकडे बजेट होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याची आधी दुरावस्था कशी सुधारेल याचा विचार केला. आज आपण आपले शेतकरी आत्महत्या करतायत तर त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न न सोडवता, शेतीचे प्रश्न न सोडवता आपण 5,000 करोड स्मारकावर खर्च केले. मला खर्च करण्याबद्दल काही नाही, मला आनंदच आहे की शिवाजी महाराजांचं एवढं भव्य दिव्य स्मारक उभारलं आपण 5,000 करोड करून. पण जर शेतकरी आत्महत्या करत असताना आपण तिथे एवढं मोठं स्मारक उभारलं तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक होईल का. हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं नाही, हे रयतेच्या विचाराचं स्मारक नाही, हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही. ते 5,000 करोड आधी शेतकऱ्यांची दशा आणि दुर्दशा सुधारण्यावर खर्च केले पाहिजेत किंवा रयतेची बाकीची दुर्दशा झाली कोरोनामुळे त्याच्यावर खर्च केले पाहिजे. मग स्मारकाचा विचार केला पाहिजे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुपाच्या नद्या वाहतील तेव्हा तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक होईल. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा, लोक असं मानतात की सरकारी खर्चातून स्मारक बांधणं संयुक्तिक आहे का. म्हणजे मगाशी एक गृहस्थ जसं म्हणले तसं मी म्हणलं की त्यांचा प्रश्न मी उपस्थित केला होता
की पर्यटनातून पैसे मिळतील, त्यानंतर सरकारने त्या स्मारकामधून पैसे मिळवावेत. तर आपल्याकडे असा भ्रम आहे की एखादं स्मारक बांधलं तर त्यातून जे पैसे मिळतात त्यातून त्या स्मारकाचा खर्च चालतो. म्हणजे लोक ताजमहालचं उदाहरण देतात की ताजमहालला एवढे लोक भेट देतात, त्यातून जे पर्यटनातून उत्पन्न मिळतं त्यातून ताजमहालचा खर्च चालतो. तर आता ताजमहालचं वार्षिक उत्पन्न 75 करोड रुपये आहे गेल्या काही वर्षातलं माझ्या माहितीप्रमाणे. 75 करोड रुपयाप्रमाणे जर 3,500 कोटी रुपये जर शिवाजी महाराजांच्या स्मारकातून परत वसूल करायचे असतील तर 150 वर्ष लागतील पुढचे, म्हणजे खर्च वसूल करायला. त्याच्यामध्ये तो दरवर्षी येणारा रिनोव्हेशनचा खर्च आणि नियमित बांधकामाचा खर्च पकडलेला नाही. म्हणजे ताजमहालला जेवढे लोक भेट देतात त्याच्या तेवढं उत्पन्न पकडलं तर अर्थात ताजमहालला जेवढे लोक भेट देतात तेवढे शिवस्मारकाला भेट देऊ शकणार नाहीत, कारण आपण ते समुद्रात बांधतोय. मगाशी आम्ही त्याच्या अडचणी तुम्हाला मोजून दाखवल्या की 2 महिने तर ते बंदच राहील. आणि ताजमहाल हे एक वैश्विक धरोहर आहे, हे स्मारक वैश्विक धरोहर व्हायला वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही तो जरी विचार केला तरी आणि 3,500 कोटी आपण आता हिशोब पकडला त्याचा, तो 5,000 कोटी 10,000 कोटी पण होऊ शकतो पुढच्या याच्यामध्ये. त्याचा खर्च जर 5,000 कोटी झाला, 10,000 कोटी आपण सोडून देऊ तर 150 वर्षाची परत 250 वर्ष होतील. 250 वर्षामध्ये ते स्मारक राहील का? ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मध्येच बुडून जाईल ते. पर्यावरणाचा मुद्दा जो आपण उपस्थित केला होता तो, म्हणजे त्यातून स्मारकातून कधीही कुठल्याही प्रकारे स्मारकाचा खर्च वसूल होणार नाही आपला. आणि याच शिवस्मारकाचा खर्च वसूल होणार नाही असं नाही, जगातल्या कुठल्याही स्मारकाचा खर्च पर्यटनामधून वसूल झालेला नाही. तो खाजगी खर्चातून आणि सरकारच्या खर्चातूनच झालेला आहे. सरकारने खर्च करणं त्या स्मारकासाठी शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे हा मुद्दाच उपलब्ध हे होत नाही की सरकारी खर्चातून तो बांधावा म्हणून. आता काही काही लोक उदाहरण देतात की आयफेल टॉवर सरकारने बांधला आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे अमेरिकेमध्ये तो सरकारच्या खर्चातून बांधलेला आहे, त्यानंतर ब्राझीलमध्ये जो पुतळा आहे ख्राईस्टचा तो सरकारच्या खर्चातून बांधला आहे. लोकांचं अज्ञान आहे की उचलली जीभ लावली टाळ्याला बोलण्याचे प्रकार आहेत. तर तुम्ही वास्तवामध्ये बघितलं तर आयफेल टॉवरचे 80% पैसे एकट्या आयफेल नावाच्या माणसाने दिले होते. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ अमेरिका जो आपण म्हणतो की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो अमेरिकेमध्ये उभारला आहे त्याचा सगळा खर्च फ्रान्स सरकारने उचलला आणि फ्रान्स सरकारने तो अमेरिकेला भेट दिला. त्याचा जो चौथरा बांधायचा होता तो चौथरा बांधायला पण अमेरिकन सरकार पैसा खर्च करायला तयार नव्हतं स्वतःच्या तिजोरीमधला. ते शेवटी लोकांनी पैसे गोळा करून चौथरा बांधला आणि त्याच्यावर तो पुतळा बसवलेला आहे. ख्राईस्टचा जो पुतळा आपण म्हणतो ब्राझीलला उभारलेला आहे त्याचा जवळपास सर्व खर्च तिथल्या चर्चनी लोकांकडून पैसे गोळा करून केलेला आहे. ही कुठलंही स्मारक सरकारच्या पैशाने झालेलं नाही. आणि जी स्मारकं सरकारच्या पैशाने झालेली असतील ती जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहेत, हे माझं पूर्ण मत आहे. म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही स्मारक जे शिवाजी महाराजांचं नाही, कुठलंही स्मारक जनतेच्या पैशाने होता कामा नये, सरकारच्या पैशाने होता कामा नये. ते जनतेच्या सहभागाने किंवा कोणी खाजगी याने केलं तर ठीक आहे. स्फूर्तीत जर शिवाजी महाराजांच्या विचाराची कोणाला घ्यायची असेल तर तो दगडामधून पण घेईल एका रस्त्यावर पडलेल्या. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचं स्मारक उभारायची गरज नाही. शिवाजी महाराजांपासून कोणाला स्फूर्तीच घ्यायची असेल तर तो शिवाजी महाराजांच्या एखाद्या पडलेल्या किल्ल्यामधून पण एखाद्या माणसाला स्फूर्ती मिळेल. तो किल्ला बघून शिवाजी महाराज दगड मातीमध्ये घराघरामध्ये शिवाजी महाराज झाडांमध्ये पानांमध्ये पाण्यामध्ये सगळीकडे आहेत महाराष्ट्राच्या. त्याच्यासाठी वेगळं स्मारक बनवायची काही गरज नाही. अजून 5,000 कोटी जनतेचे पैसे उधळून खर्च करायचे. हा एक मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. याच्यासाठी आता परत काय केलं जातं की स्मारकातून रोजगार निर्माण होईल, महसूल वाढेल असं म्हणतात. मगाशीच मी बोललो तो खर्चच निघणार नाही तर रोजगार वाढेल आणि महसूल कुठून निर्माण होणार. हे सगळे मुद्दे काय आहेत? उगाच विनाकारण वाद घालायचे म्हणून वाद घालायचे मुद्दे आहेत. आता स्मारकाला काही लोक काय करतात की एक व्यावहारिक पर्याय सुचवतात की स्मारक न बांधता तीच गोष्ट साध्य करता येईल का. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक एवढं 5,000 कोटी रुपये खर्च करून न बांधता शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी की भावी पिढीला शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून स्फूर्ती देण्यासाठी काय करता येईल? भरपूर गोष्टी करता येतील. इंटरनेटवर मला काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचायला मिळाल्या त्या मी इथं बोलून दाखवतो की काही माझे मित्र इंटरनेटवरचे असे त्यांनी लिहिलेलं आहे तिथं की इतिहासाशी संबंधित सर्व पुस्तकं मोफत उपलब्ध केली पाहिजेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचार आणि प्रेरणा आदर्श लोकांपर्यंत पोहोचायचे असतील तर सर्वात पहिली गोष्ट काय केली पाहिजे, शिवाजी महाराजांच्या संबंधित जेवढी पुस्तकं आहेत किंवा मराठ्यांच्या इतिहासाच्या संबंधित जेवढी पुस्तकं आहेत तेवढी सर्व शासनाने मोफत उपलब्ध केली पाहिजे. मी पण माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर कोणती पुस्तकं वाचावी तर 200 पुस्तकांची यादी मीच दिली आहे त्याच्यामध्ये. अजून त्याच्यामध्ये 300 पुस्तकं आहेत, 500 पुस्तकं आहेत. ही सर्व पुस्तकं सरकारने डिजिटलाइज केली पाहिजे, त्याचे PDF फाईल बनवल्या पाहिजे, त्याचे ईबुक बनवले पाहिजेत आणि ती ज्याला वाचायचे त्याला मोफत वाचायला उपलब्ध करून दिली पाहिजे. ते पुस्तकच वाचायला मिळत नाही ते शिवाजी महाराजांचे विचार पोहोचणार कुठं. मला शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही किती उंच बांधला तर तो पुतळा बघून शिवाजी महाराज कळणार आहेत का? नाही कळणार आहेत. मला त्यांचे विचार कळले, मला त्यांचं कार्य कळलं तर शिवाजी महाराज कळणार आहे. म्हणून पहिली गोष्ट आपण ही केली पाहिजे की सर्व शिवाजी महाराजांशी रिलेटेड जेवढी पुस्तकं आहेत, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल रिलेटेड जेवढी पुस्तकं आहेत, मीच तुम्हाला 200 पुस्तकांची यादी लिहून दिलेली. उरलेल्या 300 पुस्तकांची पण तुम्ही म्हणला सरकार म्हणलं तर मी यादीत द्यायला सरकारला तयार आहे. ही पुस्तकं घ्या, ही डिजिटलाइज करा, ही मोफत द्या, ही जनतेला वाचू देत पुस्तकं, शिवाजी महाराज कळू देत तो पुतळा उभारण्यापेक्षा.
दुसरा मुद्दा आहे की गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी सरकारने पर्यटनाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. गड किल्ले बांधले पाहिजेत. या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा पैसा गड किल्ल्यांची डागडुजी केली पाहिजे. एसटीचा काहीतरी पास दिला पाहिजे. शाळांना सवलत दिली पाहिजे विद्यार्थ्यांना दरवर्षी गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी शाळांना एक काहीतरी आपण सक्तीची एखादी शैक्षणिक सहल शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपण म्हणू शकतो तशी ऐतिहासिक सहल किंवा शिवाजी महाराजांशी रिलेटेड सहल शासनाने आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. शासनानं हे जे पैसे इकडे घालतो आपण स्मारकामध्ये त्याच्याऐवजी किंवा स्मारकाला तिकीट लावून पैसे वसूल करण्याऐवजी शाळांना अनुदान दिलं पाहिजे मुलांची ती फी भरण्यासाठी सहलीची. आणि मुलांना दरवर्षी शिवाजी महाराजांचा इतिहास त्या एका किल्ल्यावर जाऊन बघण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला भेट देण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला, शिवाजी महाराजांच्या प्रतापगड किल्ल्याला, शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला, पुरंदरला, कोंढाण्याला जर विद्यार्थ्यांनी भेट दिली तर त्यांना शिवाजी महाराज जास्त चांगल्या प्रकारे कळतील असं मला वाटतं. पुढचा एक मुद्दा आहे की किल्ल्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी तरतूद केली पाहिजे. तर सगळे शिवाजी महाराजांचे किल्ले काळाच्या ओघामध्ये पडून गेले, दाखवायला काहीच शिल्लक राहिलं नाही, तर ते स्मारक बघून शिवाजी महाराज लोकांना कळणार आहेत. म्हणजे आज आपण चंद्रगुप्त मौर्याबद्दल बोलतो, पण चंद्रगुप्त मौर्याची माहिती देणारी एकही वास्तू आज आपल्या देशामध्ये उपलब्ध नाही, तर आपल्याला चंद्रगुप्त मौर्य कळतच नाही. खरं तर तो सिकंदरापेक्षा मोठ्या तोडीचा सम्राट होऊन गेला चंद्रगुप्त मौर्य, की ज्याचं नाव घेता आलं पाहिजे आपल्या जगातल्या सगळ्या मोठ्या सम्राटांच्या तोडीचा चंद्रगुप्त मौर्य सम्राट आहे. पण त्याचं बांधलेलं बांधकामाचं कुठं काही शिल्लक नाही, म्हणून आपल्याला त्याचं कर्तृत्व कळत नाही. आज शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आपल्याला जाणीव होते कारण त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले उभे आहेत. हे सगळे किल्ले उद्या काळाच्या ओघामध्ये पडून जातील सरकारने लक्ष नाही दिलं तर. सरकार जर सगळे पैसे स्मारकावर उडवायला लागलं आणि किल्ल्यांवर लक्ष द्यायला पैसे नाही शिल्लक राहिले, किल्ले पडत राहिले, त्याच्यावर रिसॉर्ट उभी राहिली, मातीमोल झाले, तर शिवाजी महाराज कोणाला काय कळणार ते स्मारक बघितल्यावर. म्हणून शासनाने सगळ्यात पहिले खर्च कुठे केले पाहिजेत, पैसे गड किल्ल्यांच्या संवर्धनावर केले पाहिजेत, स्मारकावर नाही केले पाहिजे. त्यानंतर शिवाजी महाराजांची माहिती देणारी किंवा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजावून सांगणारे, आजकाल शासन म्हणतं की ऑनलाईन शिक्षण घ्या, ऑनलाईन सगळी शिक्षण पद्धती उपलब्ध करा, तर शासनाने पण ऑनलाईन कोर्सेस केले पाहिजेत. शासनाने पण काही शिबिरं आयोजित केली पाहिजेत शासकीय खर्चामधून की जिथे लोकांना भाग घेता येईल त्या शिबिरामध्ये. म्हणजे तुम्ही रायगड किल्ल्यावर एक शिबिर आयोजित करा, तिथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंबंधी माहिती दिली जाईल की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणं ही कशी अलौकिक घटना झाली. शासनाने जर काही शिबिरं हे केली, आयोजित केली वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर वेगवेगळ्या काळी, तिथे वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बोलवलं, शिवाजी महाराजांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची संधी भेटली, त्या प्रकारचे हॉल बनवले किल्ल्यावर जिथे ती शिबिर घेतली जाऊ शकतील, व्यवस्था केली, तर शिवाजी महाराज लोकांना जास्त कळतील. ऑनलाईन कोर्सेस शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमांचे बनवले, शिवाजी महाराजांच्या मोहिमांचं वैशिष्ट्य सांगणारे बनवले, ते शाळेतल्या मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे उपलब्ध करून दिले की आपण म्हणतो की ऐच्छिक पातळीवर, तरी देखील शिवाजी महाराज जास्त कळू शकतील. ते स्मारकाला भेट देऊनच कळणार आहेत काय, या मार्गाने पण कळू शकतील चांगल्या प्रकारे. पुढचा एक मुद्दा आहे की जसं मी म्हटलं तसं की शिवस्मारक जे आहे कुठलंही ते जनतेच्या सहभागाने झालं पाहिजे, जनतेच्या पर्यटनाने नाही झालं पाहिजे. म्हणजे स्मारक उभारणार आपण पर्यटनाच्या हेतूने, बाकीचे आत्ताचे जे काही मुद्दे मी सांगितले ते पर्यटनाच्या हेतूने नाही, ते जनतेला सहभागी करून घेण्यासाठी मुद्दे. तुम्ही शिबिरं उभारा, तुम्ही गड किल्ले बांधा, तुम्ही शैक्षणिक सहलींना तुम्ही अनुदान द्या, त्याच्यानंतर पुस्तकं मोफत करा, मोठमोठ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जनतेचा सहभाग घ्या, ज्याच्यामुळे शिवाजी महाराज जास्त कळू शकतील जनतेला. अशा प्रकारचं स्मारक बांधल्याने ते कळणार नाहीत. आता थोडक्यामध्ये आपण विचार करूया की ही जी चाललं आहे सगळं, ही उपद्व्याप चाललेला आहे स्मारक बांधण्याचा किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटी घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल जर आज शिवाजी महाराज असते तर शिवाजी महाराजांनी या बाबतीमध्ये काय विचार केला असता. आता शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणं हे काय वाईट नाही किंवा उभारणं हे काही वाईट विचार नाही. मी पण म्हणतो, मला पण आनंद आहे तुम्ही शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं, पण निधी किती खर्च व्हावा याच्यावर विचार केला पाहिजे. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी निश्चित विचार केला असता की निधी किती खर्च व्हावा. मगाशी मी बोललोच की राजमाता जिजामातांचं स्मारक बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी किती निधी खर्च केला, भवानी मातेचं मंदिर बांधण्यासाठी किती निधी खर्च केला, त्यांनी स्मारकं बांधली, पण विचार केला की किल्ला बांधण्यासाठी किती निधी खर्च झाला पाहिजे आणि स्मारक बांधण्यासाठी किती निधी खर्च झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय केलं, जनतेच्या राज्याच्या रयतेच्या संरक्षणासाठी किल्ला बांधण्यासाठी स्मारकं बांधण्यापेक्षा जास्त निधी खर्च केला. तुम्हाला आठवत असेल तर मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता, त्याच्यानंतर मुंबईची सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी स्पीड बोटी आणि स्वतंत्र पोलीस दल सागरावर गस्त घालण्यासाठी निर्माण केलं होतं. त्याला आजही फंड मिळालेला नाही आहे. जे फोर्स 1 नावाची आपली महाराष्ट्र शासनाने स्वतःची एक वेगळी पोलिसांची संघटना उभी करायचं म्हणलं होतं की अशा प्रकारचा आतंकवादी हल्ला उद्या झाला तर त्या संघटनेचं काय हाल झाले ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. उद्या कदाचित लढू नाही शकणार ते. म्हणजेच पैसा जर तुम्हाला खर्चच करायचा असेल तर तो स्मारकावर खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही संरक्षणावर खर्च केला तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून होईल. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राची सागरी सुरक्षितता निश्चित केली असती ती स्मारक बांधण्याऐवजी.
स्मारक बांधून काय समुद्रामधून होणारी तस्करी थांबणार आहे? नाही थांबणार आहे. स्मारक बांधण्यापासून काही आतंकवादी, एक स्मारक बांधलं मी शिवाजी महाराजांचं म्हणून ते स्मारक बांधल्यामुळे काही आतंकवादी महाराष्ट्रामध्ये याचे थांबणार आहेत समुद्रातून? नाही थांबणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. शिवाजी महाराज असते त्यांनी या गोष्टीचा आधी विचार केला असता स्मारक बांधायचा. दुसरा मुद्दा आहे की किल्ल्यांची उपेक्षा करून स्मारक बांधून काय होणार आहे? आता मी तेच म्हणतो आहे की मगाशी जो मी मुद्दा केला तो शिवाजी महाराज असतील तर त्यांनी संरक्षणाची उपेक्षा करून किंवा किल्ल्यांचा उपेक्षा करून स्मारक बांधलं नसतं. किल्ल्यांची उपेक्षा करून त्यांनी मंदिर बांधलं नसतं. त्यांनी मोठमोठी आपल्या आप्तजनांची स्मारकं बांधली नसती. हा एक आपण विचार करण्याचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांनी काय केलं असतं. दुसरी गोष्ट की एखाद्या जनतेच्या हिताचा मुद्दा असता. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की बलात्काराच्या घटना वाढतात. महाराष्ट्रात नाही जगभरात वाढतात, पण महाराष्ट्रामध्ये पण प्रमाण आहे ते. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे जनहिताचे मुद्दे सोडून शिवाजी महाराजांनी स्मारकावर पैसे खर्च केले असते का? शिवाजी महाराज असते तर नसते केले. दुसरी गोष्ट की मी म्हटलं की किनाऱ्यांची सुरक्षितता आणि पर्यावरण रक्षण मुद्दा राहिला मगाशी बोलताना त्याच्यामध्ये. शिवाजी महाराज तर असं म्हणत होते की झाडं झुडपं नेहमी वाचवा. जनतेच्या झाडांना तुम्ही हात लावू नका, ती तोडू नका. ती वर्षानुवर्ष वाढायला वेळ लागतो. जनतेने पोटाप्रमाणे सांभाळले असतात. हे निसर्ग राहील तर आपल्या मुलकाला संरक्षण राहील. हे शिवाजी महाराजांना चांगलं माहीत होतं. म्हणजे महाराष्ट्रामधलं जंगल राहील डोंगरावरचं तर मोगलांची लढणं सोपवले शिवाजी महाराजांना चांगलं माहीत होतं. शिवाजी महाराजांनी कधी जंगल तोडायला किंवा पर्वत तोडायला परवानगी दिली नाही. शिवाजी महाराजांनी सागरी पर्यावरण पण जे होतं की तो सागर किनारा सुरक्षित राहील, ते पर्यावरण सुरक्षित राहील, तर राज्य परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहील याचा शिवाजी महाराजांनी नेहमी विचार केला. तर आज आपण सागरी किनारपट्टीची सुरक्षितता आणि सागरी पर्यावरणाची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून देऊन जर स्मारक बांधणार असू तर त्याला काही अर्थ आहे का? मगाशी मी म्हणलो की स्मारकामुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान नगण्य इतर गोष्टीमुळे होतं. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी स्मारकाला आक्षेप नाही घेतला पाहिजे. माझं वैयक्तिक मत झालं शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी ते शिवाजी महाराजांच्या विचारांनी स्मारक होत असेल तर पर्यावरणवाद्यांनी विरोध नाही केला पाहिजे समुद्रामध्ये होण्यासाठी. पण तरी पण मुद्दा हा आहे की शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय विचार केला असता? पर्यावरणाचा आणि सुरक्षिततेचा आधी विचार केला असता त्या स्मारकापेक्षा. दुसरा मुद्दा हा आहे की माझी स्वतःची अस्मिता महत्त्वाची आहे का जनतेची प्राथमिक गरज महत्त्वाची? तर शिवाजी महाराज असते तर त्यांनी स्वतःच्या अस्मितेसाठी स्वतःच्या आईचं स्मारक बांधणं मोठं ताजमहाल एवढं, स्वतःच्या वडिलांचं ताजमहाल एवढं मोठं स्मारक बांधणं, तुळजाभवानीचं मोठं मंदिर बांधलं जगात कोणाचं नाही एवढं, हा स्वतःच्या अस्मितेचा विचार आधी केला असता की सर्वसामान्य शेतकऱ्याला बी बियाणं नाही, जी कुळं आहेत त्यांना जमिनी नाहीत जमीन कसायला, त्यांचा आधी विचार केला असता. इतिहास हे सांगतो शिवाजी महाराजांनी त्यांचा विचार केला. त्यांना पैसे दिले, त्यांना कर्ज पुरवले, त्यांना नांगर पुरवले, बैल पुरवले, जमिनी पुरवल्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. हेच पैसे स्मारकाला वाया नाही घालवले. आज आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत, स्त्रियांवर बलात्कार होत आहेत, आरोग्य व्यवस्था कोसळून पडलेली आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये अनागोंदी माजली नाही. आज आपण स्मारक बांधतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे? मला तर काही वाटत नाही शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे. दुसरी गोष्ट की स्वतःची हौस मोलाची का रयतेचं कल्याण महत्त्वाचं? आता हे स्मारक स्वतःची हौस भागवण्याचंच कारण झालं. म्हणजे राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये मतं मिळावीत म्हणून ही त्यांची हौस भागवण्यासाठी हे स्मारक बांधण्याचा अट्टास केला जात आहे की आता हे स्मारक बांधलं जाणारच काही झालं तर ते थांबू शकत नाही. किंवा जर थांबलं किंवा परावर्तित झालं तर तुमच्या माझ्यासारख्या माणसाने आपण जे विचार मांडतो ते विचार मांडले तर ते स्मारक कुठेतरी दुसरीकडे जमिनीवर येईल, नाही तर तो प्रकल्प रद्द होईल. मला तर वाटतं की तो प्रकल्प रद्द व्हावा, कारण ते स्मारक शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही. कारण ती हौस आहे राजकारण्यांची स्मारक बांधणं मतं मिळवण्यासाठी. रयतेच्या कल्याणाने रयतेचं कुठलंही कल्याण त्या स्मारकामधून होणार नाही. उलट पैसे खर्च होणार आहे. ते 5,000 कोटी जे स्मारकाला खर्च होतील त्याच्याऐवजी माझं असं म्हणणं आहे की ते 5,000 कोटी रुपये आज महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी खर्च करा, तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक आहे. पुढचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांनी काय विचार केला असता हे झालं. आता आपण विचार केला पाहिजे. आपण काय विचार केला पाहिजे याच्याबद्दल? पहिला मुद्दा हा की आपण हा विचार केला पाहिजे की आपण कुणाची परंपरा चालवायची? मोगलांची परंपरा चालवायची का शिवाजी महाराजांची परंपरा चालवायची? अशा प्रकारची आवाढव्य स्मारकं जनतेच्या पैशाने बांधणं ही मोगलांची परंपरा आहे, ही शिवाजी महाराजांची परंपरा नाही. शिवाजी महाराजांची परंपरा जनतेच्या पैशाने संरक्षणासाठी किल्ले बांधणं, जनहिताची कामं करणं ही आहे. मग आपण जर स्मारक बांधण्यासाठी अट्टास करत असू आणि ते पण किती मोठं भव्य दिव्य, ते पण सरकारनेच गुंतवणूक करावी, सरकारनेच पैसे बांधावेत, तर मग आपण शिवाजी महाराजांचे समर्थक आहोत का मोगलांचे समर्थक आहोत याचा आपण आधी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की मगाशी मी म्हणलो ती महत्त्वाचा मुद्दा की स्मारक हे पुतळ्यांचं आणि प्रतिमांचं असता कामा नये. स्मारक हे विचारांचं आणि प्रेरणांचं असलं पाहिजे. मग आपण अट्टास कशाचं धरणार आहोत? शिवाजी महाराजांनी विचारांच्या प्रेरणा पुढे जाणाऱ्या गोष्टीचा अट्टास धरणार आहोत की शिवाजी महाराजांच्या निर्जीव प्रतिमा आणि पुतळ्यांचा अट्टास धरणार आहोत? आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्याचा पुढचा मुद्दा आहे की आधी महाराष्ट्राला कर्जातून कसं बाहेर काढता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वसामान्यांच्या समस्या कशा सोडवता येतील याचा आपण विचार केला पाहिजे. आपण महाराष्ट्राला अजून कर्जाच्या विळख्यात टाकण्यासाठी हे स्मारक नाही बांधलं पाहिजे.
ते शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून नाही. मग आपण शिवाजी महाराजांच्या विचारांच्या अनुयायी नाही आहोत की ऑलरेडी माझं राज्य कर्जामध्ये आहे, त्याच्यामध्ये अजून मी भार वाढवतोय गरज नसताना. म्हणजे स्मारक बांधलं गेलं आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रसार झाला तर चांगलंच आहे, पण स्मारक नाही बांधलं गेलं तर काय नुकसान होणार आहे महाराष्ट्र राज्याचं? जागोजागी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेतच की, शिवाजी महाराजांचे गड किल्ले आजही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत आहेतच की. हे स्मारक बांधल्याने वेगळं काय होणार आहे? महाराष्ट्रावर कर्ज वाढणार आहे, दुसरं काही होणार नाही. हे स्मारक बोज होणार आहे महाराष्ट्रावर. हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही. जर आपण त्याचं समर्थन करत असू तर आपण शिवाजी महाराजांचा अनुयायी आहोत का, याचा आपण आधी विचार केला पाहिजे. पुढची गोष्ट ही आहे की शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं आपण थांबवलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांना देव बनवू नका, कारण शिवाजी महाराजांना देव बनवलं की आपण बुद्धी बंद करतो. ज्या वेळेला आपण शिवाजी महाराजांचे पुतळे उभारतो, ज्या वेळेला आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं पूजन करतो, ज्या वेळेला आपण म्हणतो की शिवाजी महाराज आमचे देव आहेत, तेव्हा त्याचा एक अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते त्यांनी दैवी ताकदीने केलं, दैवी प्रेरणेने केलं, चमत्काराने केलं. मग शिवाजी महाराजांचं मानवी कर्तृत्व काहीच नाही का? मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं मानवी कर्तृत्व हे त्यांच्या दैवी चमत्कारांपेक्षा जे दाखवले जातात ते फार महत्त्वाचं आहे. जे शिवाजी महाराज किती थोर आहेत याचा विचार तुम्ही शिवाजी महाराजांना माणूस समजल्याखेरीज करू शकत नाही. एका माणसाने 50 वर्ष, अवघ्या 50 वर्षाच्या वयोमानामध्ये काय केलं हे आपण शिवाजी महाराजांकडे बघितल्यावर कळतं की किती अफाट कर्तृत्व आहे. 50 वर्षामध्ये एक माणूस काय करू शकतो? कधी कधी विचार पडतो, खरोखर एक माणूस 50 वर्षामध्ये एवढं करू शकतो? म्हणजे शिवाजी महाराजांकडे जर माणूस म्हणून बघितलं तर शिवाजी महाराज आपल्याला फार मोठे बनतात. आपण शिवाजी महाराजांकडे माणूस म्हणून बघायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत, विचार केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे आणि विचाराच्या मार्गाने चाललं पाहिजे, पुतळ्यांच्या मार्गाने नाही चाललं पाहिजे. जेवढे शिवाजी महाराजांचे आपण मोठे मोठे पुतळे बनवू तेवढे आपल्या बुद्धीला लॉक बसत जाणार. आपण शिवाजी महाराजांचे विचारांचे अनुयायी नाही होऊ शकत. मग आपण त्या निर्जीव पुतळ्यांचे अनुयायी होणार. पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. शिवाजी महाराजांची किती स्मारकं बांधायची तेवढी बांधा, आम्ही पण सहभागी आहोत, पण ते सरकारच्या खजिन्यातून करू नका, वैयक्तिक खर्चाने करा. या महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष जर असं म्हणले की आम्ही राजकीय पक्ष देणगी देतो आहोत सगळेजण मिळून आणि 3,500 कोटीमधले 1,000 कोटी राजकीय पक्ष देत आहेत, 2,500 कोटी जनतेने द्यावे, तर मी स्वतः पण दारोदार फिरून 1 कोटी गोळा करून त्या स्मारकाला बांधेल. खरोखर एवढं मोठं स्मारक उभं राहिलं पाहिजे म्हणून. पण जनतेच्या पैशाने बांधण्यात काही अर्थ नाही. मला पण आनंद आहे तेवढं मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं समुद्रामध्ये आणि शिवाजी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसलं, त्यातून स्फूर्ती मिळाली. पण तो खर्च जर सरकारच्या खजिन्यातून होणार असेल तर मला त्याचा विरोध आहे. ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मारक नाही. हां, सर्व राजकीय पक्ष असं म्हणाले की 3,500 कोटीमधले 1,000 कोटी आम्ही देतो, 2,500 कोटी जनतेने द्यावे, तर मी स्वतः दारोदार झोळी घेऊन फिरायला तयार आहे की माझ्या शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी पैसे द्या म्हणून. जनता 2,500 कोटी गोळा करून देईल शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी. याच्यावर आपल्या राज्यकारण्यांचा विश्वास असायला पाहिजे आणि जनतेचा पण स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की आम्ही ते गोळा करून देऊ. तुम्ही फक्त म्हणा शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी एवढे पैसे पाहिजे, महाराष्ट्रातली जनता उभी करून देईल. 3,500 कोटी नाही, 5,000 कोटी नाही, तुम्ही 10,000 कोटी म्हटलं तरी महाराष्ट्रातली जनता उभी करून देईल पै काढून. ते शिवाजी महाराजांचं खरं स्मारक असेल. जनतेने स्वतःची रिस्पेक्ट म्हणून उभं केलेलं, स्वतःच्या सहभागातून, जनतेच्या पैशातून उभं केलेलं स्मारक खरं स्मारक नाही आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आज आपण किती दिवस शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जगणार आहोत. म्हणजे आमचे शिवाजी महाराज मोठे होते, आमचे शिवाजी महाराज मोठे होते आपण दरवेळेला सांगतो, पण आपण काही इतिहास घडवणार आहोत का नाही? आज आपण शिवाजी महाराजांना लक्षात ठेवतो. कशासाठी लक्षात ठेवतो? की शिवाजी महाराजांनी जनहिताची कामं केली, शिवाजी महाराजांनी जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला, संरक्षणासाठी वापरला, स्मारकं उभारली नाहीत, उधळमाधळ केली नाही पैशाची, म्हणून शिवाजी महाराजांना आज आपण ओळखतो. उद्या भावी पिढी आपल्याला काय म्हणून ओळखेल जर आपण अशा प्रकारची स्मारकं बांधली जनतेच्या पैशाने? तर उद्या भावी पिढी आपल्याला म्हणेल आपण शिवाजी महाराजांचा अनुयायी होतो, आपण अशी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली तर नाही. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की भावी पिढी आपलं आकलन काय करेल, शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून करेल का शिवाजी महाराजांच्या विचारांचा विरोधक म्हणून करेल? ही स्मारकं बांधल्यानं आपली भावी पिढीच्या नजरेमध्ये ओळख शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी म्हणून राहणार नाही. आपण विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. पुढचा एक गोष्ट आहे की अशा प्रकारचे पुतळे उभं करून किंवा अशा प्रकारची स्मारकं उभी करून त्याच्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत. ऑनलाईन कोर्सेस चालू केले पाहिजेत, शिबिरं चालू केली पाहिजेत. ज्या संस्था आहेत ज्यांच्याकडे आज शिवाजी महाराजांच्याबद्दल भरपूर डॉक्युमेंट आहेत, ती सर्वसामान्यांसाठी खुली कशी करता येतील ते पाहिलं पाहिजे. एखाद्या विषयावर वाद असतील तर सरकारने त्या वादाबद्दल कोणता मुद्दा खरा आणि कोणता मुद्दा खोटा याच्याबद्दल एक भूमिका घेतली पाहिजे, निर्णायक. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत स्मारकं उभारण्यापेक्षा शिवाजी महाराज जास्त जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी. आणि सगळ्यात पहिली गोष्ट ही होती की जी आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या पूर्वजांचा काळ गेला, आता आपला काळ आहे. आपल्या पूर्वजांनी त्यांना जे योग्य वाटलं ते केलं, शिवाजी महाराजांनी त्यांना योग्य वाटलं ते केलं. आता आपण काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा आपला काळ आहे. आपण आत्ता जे काही करणार आहोत त्याच्यावर भावी पिढी उद्या आपलं अवलोकन करणार आहे की आपण काय आहोत,
आपण खरोखर शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत का नाही आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. इतिहासामध्ये नाव राहणार आहे आपलं. जे कुठले राजकीय पक्ष किंवा मुख्यमंत्री सत्तेवर बसले असेल त्यांना माझी विनंती आहे की असा निर्णय घेऊ नका की जेणेकरून येणारी भावी पिढी तुमचा निर्णय तुमच्याबद्दल असं मत बनवेल की या माणसाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाच्या विरोधात जाऊन काम केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. आपण विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य एक ज्याला तुम्ही सोन्याचं वाक्य म्हणू शकता ते की हे स्मारक बांधावं का नाही बांधावं याच्याबद्दल. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या नांगराला सोन्याचा फाळ लावला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या घरावर सोन्याची कौलं नाही घातली. म्हणजे जर आपण खरोखर शिवाजी महाराजांचे अनुयायी असू, आता शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवलं का नाही चालवलं त्याच्याबद्दल वाद आहेत भरपूर, किती घटना झाली का नाही झाली त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवू आपण. पण ही गोष्ट तर खरी आहे की शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला जास्त महत्त्व दिलं म्हणून आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी उजाड भूमीमध्ये सोन्याचा नांगर चालवला. सोनं लावायचंच आहे ते शिवाजी महाराजांनी कशाला लावलं? शेतकऱ्याच्या नांगराला लावलं. सोनं शिवाजी महाराजांनी स्वतःच्या घरावर कौलं बांधण्यासाठी नाही लावलं. स्वतःच्या आप्तजनांची मोठमोठी स्मारकं बनवण्यासाठी नाही लावलं. पैसा शिवाजी महाराजांनी रयतेचा स्वतःच्या अस्मितेची प्रतिका मोठी मोठी करण्यासाठी त्यांची स्मारकं बांधण्यासाठी नाही खर्च केला. शिवाजी महाराजांनी तो पैसा शेतकऱ्यांसाठी खर्च केला, मजुरांसाठी खर्च केला, रयतेसाठी खर्च केला. जर आपण खरोखर शिवाजी महाराजांचे अनुयायी असो तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या विचारांची स्मारकं आहेत का? प्रश्न फक्त अरबी समुद्राच्या स्मारकाबद्दल नाही. तुम्ही कुठेही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा तेव्हा तुम्ही विचार करा की तो पुतळा काय विचार देतो समोरच्या माणसाला. तो पुतळा विचार देत नसेल, तो अस्मितेचा पुतळा असेल, तो विचारांचा पुतळा नसेल तर त्या पुतळ्याचा काही उपयोग नाही आहे. आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही आहोत. त्याच्यानंतर एक शेवटची गोष्ट, एक दोन गोष्टी मला वाटतात त्या सारांश म्हणून सांगतो. आता मोठा व्हिडिओ झाला 2 तासाचा पण बोलवत नाही. शिवाजी महाराजांबद्दल तेवढे आस्था आहे म्हणून तळमळीने एवढं बोलतो आहे, बाकी काही नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक होणं गरजेचं आहे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पण ते शिवाजी महाराजांच्या विचाराने व्हावं, जनतेच्या सहभागाने व्हावं, सरकारच्या पैशातून होऊ नये. सारांश 1. सारांश 2. शिवाजी महाराजांचं स्मारक हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं किंवा प्रतिमेचं असता कामा नये, ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं, प्रेरणांचं आणि स्फूर्तीचं असलं पाहिजे. स्मारक 3. शिवाजी महाराजांचं स्मारक हे पर्यटनाच्या उद्देशानं होता कामा नये. शिवाजी महाराजांचं स्मारक हे शिवाजी महाराजांचे आदर्श जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी किती पैसे खर्च झाले तरी चालतील की ते पर्यटन स्थळ असता कामा नये. शिवाजी महाराजांचं जे स्मारक असेल तर ते स्फूर्तीस्थान असलं पाहिजे, ते पर्यटन स्थान नसलं पाहिजे. याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सारांश 4. जनतेच्या सहभागाने आणि जनतेच्या पैशाने झालं आपल्या सर्वांच्या तर उत्तम, सरकारी खजिन्यातून बिलकुल होऊ नये. सारांश 5. शिवाजी महाराजांचं स्मारक हे शिवाजी महाराजांच्या अस्मितेचं किंवा आपल्या चुकीच्या अस्मितांचं द्योतक असू नये. ते स्मारक आहे ते जनतेच्या गरजांचं प्रतीक असावं. म्हणजे एखाद्या आत्महत्या करणाऱ्या माणसाला जर आज आपण मदत केली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, त्याच्यासाठी आपण फंड दिला तर ते शिवाजी महाराजांचं खरं स्मारक आहे असं मला वाटतं. दगड मातीचं अरबी समुद्रात बांधलेलं स्मारक भराव टाकून समुद्रामध्ये ते शिवाजी महाराजांचं खरं स्मारक नाही. जर एखादा माणूस शेतकरी भलं झालं, शेतकरी म्हणजे जो कोणी कष्टकरी सर्वसामान्य जनता असेल, रहित असेल आपल्या महाराष्ट्रातली, त्याच्यासाठी आपण पैसा खर्च केला आणि त्याच्या जीवनमानामध्ये काही सुधारणा झाली तर ते शिवाजी महाराजांचं खरं स्मारक आहे. अशा प्रकारची बांधलेली स्मारकं शिवाजी महाराजांची खरं स्मारक नाही आहेत. सारांश 6 जो मला वाटतो तो की स्मारकं अशा प्रकारचे पुतळे आपल्या हौशेखातर किंवा राजकीय लाभाखातर किंवा अस्मितेखातर बांधू नयेत. जनहिताखातर या गोष्टी कराव्यात. जर या गोष्टींमधून काही समाजाचं भलं होणार असेल डायरेक्ट इनडायरेक्ट तर त्या गोष्टी कराव्यात. हौसेखातर या गोष्टी करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये. ती शिवाजी महाराजांची खरी स्मारकं नाही आहेत. पुढचा मुद्दा की जी काही स्मारक असेल ते स्मारक शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणारं नसावं, तर शिवाजी महाराजांचं मानवी कर्तृत्व सांगणारं असावं. शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं, त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, 4 तुताऱ्या वाजवल्या, त्या तिन्ही त्रिकाळ आम्ही घोषणा दिल्या, आरत्या मानल्या, सगळं म्हणलं, त्याने शिवाजी महाराज कळत आहेत? नाही कळत आहेत. शिवाजी महाराजांचं मानवी कर्तृत्व काय होतं हे इतिहासामध्ये वाचल्यावर, समीक्षा केल्यावर किमान तुम्हाला आयुष्यातली तुमच्या 10 वर्ष घालवावी लागतील सर्व वाचण्यासाठी, तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराज समजतील. शिवाजी महाराजांना दैवती करून आपल्याला शिवाजी महाराज समजत नाहीत, त्यांचे पुतळे मंदिरं बांधून शिवाजी महाराज समजत नाहीत. याचं आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटचा मुद्दा जो आहे 8वा मुद्दा की शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात व्हावं म्हणून लोक हट्ट धरतायत, भांडणं करतायत, वाद घालतायत. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं स्मारक माणसाच्या हृदयात असलं पाहिजे. अरबी समुद्रात असलं नाही असलं तरी काही फरक नाही पडत आहे. शिवाजी महाराजांचं स्थान तुमच्या माझ्या हृदयात असलं पाहिजे. एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपल्या हृदयामध्ये आहेच ते आमचे शिवाजी महाराज आहेत म्हणून. पण एखादा विदेशी माणूस आला, परकीय माणूस आला तरी त्याला ते स्मारक बघून शिवाजी महाराज त्याच्या हृदयात येणार आहेत का? नाही येणार. शिवाजी महाराज त्याच्या हृदयात जेव्हा येतील, जेव्हा आम्ही अभ्यास करू, आम्ही स्टडी करू शिवाजी महाराजांच्या कार्याचा, आम्ही विचार करू आणि आम्ही ते विचार समोरच्या माणसाला पटवून देऊ शकू, तेव्हा ते शिवाजी महाराज परकीयांच्या इतिहासामध्ये किंवा परकीयांच्या हृदयामध्ये राहतील. कोणताही परकीय लेखक भारतामध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन परत शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरवणारं काही विकृत लेखन करणार नाही.
तो केव्हा करणार नाही, जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचा विचार करू, आमच्या आयुष्यातला वेळ देऊ, पुस्तकं वाचू आणि शिवाजी महाराजांचं स्थान त्याच्या हृदयामध्ये निर्माण करू. त्याला कळेल की शिवाजी महाराजांचं महत्त्व काय. ते स्मारक बघून कळणार नाही, ते आपल्या कष्टाने कळणार आहे. आणि शेवटी मगाशी म्हणलं ना, महत्त्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, कधी शिवाजी महाराजांवर विचार कराल तेव्हा शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या नांगराला सोन्याचा फाळ लावला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या घरावर सोन्याची कौलं घातली नाहीत किंवा कुठल्या स्मारकावर सोन्याची कौलं घातली नाहीत. कुठली संगमरवराची त्यांनी स्मारकं बनवली नाहीत. त्याला सोनं चांदीचे रुपयाचे त्यांनी पडदे जोडले नाहीत. काही केले तरी पण शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते शेतकऱ्यासाठी केलं, सर्वसामान्य जनतेसाठी केलं. तुम्ही जे काही करत असाल ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचं नसेल, तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी खर्च होत नसेल, सर्वसामान्य जनतेचं आरोग्य, शिक्षण, त्यानंतर उत्पन्न, रोजगार याच्याबद्दल खर्च होत नसेल, तर ते शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मारक नाही आहे. हे सगळे याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत. मोठा व्हिडिओ झाला, 2 तासाचा व्हिडिओ झाला. 2 तास बोलणं पण काही सोपी गोष्ट नाही आहे, पण खरोखर मनामध्ये तळमळ आहे आणि काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बोलता बोलता वेळ निघून गेला म्हणून सांगितलं. सारांश थोडक्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं मलाही वाटतं, पण हे सगळे मुद्दे जर त्याच्यामध्ये अंतर्भूत झाले तर व्हावं, नाहीतर ते स्मारक होऊन पण काय उपयोग नाही. म्हणून ते होऊ नये असं मला वाटतं. होऊ नये म्हणून होऊ नये असं नाही. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते तुम्ही मला सांगा. मी जे काही बोललो त्याबद्दल काही शंका आशंका असतील किंवा अजून काही मुद्दे असतील तर तुम्ही मला सांगा. एखादा मुद्दा सुटला असेल तर तो पण लक्षात आणून द्या. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलची लिंक पुढे मित्रांना पाठवा. जर तुम्हाला माझे विचार पटले आणि वाटलं की आपल्या मित्रांना पण कळायला पाहिजे तर आवर्जून मित्रांना पण लिंक शेअर करायला सांगा. आता मला खरोखर 2 तास बोलून दम लागलेला आहे, त्यामुळे आता मी जास्त काही बोलत नाही. नेहमीप्रमाणे आपण फोनमध्ये टचमध्ये राहूच. आपण जे मित्र आहोत ते कसं वाटलं ते मला आवर्जून सांगा. आणि पुढचा आपण व्हिडिओ, पुढची एक मालिका आहे जी आपल्याला घ्यायची आहे की ती बाबासाहेब पुरंदरेंचा जो वाद झालेला आहे त्या वादाला भरपूर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे फक्त निमित्त आहेत आणि तो वाद खरं तर प्रवृत्तींमधला वाद आहे. तर त्याच्याबद्दल पण पुष्कळ लोकांनी विनंती केली की त्याच्याबद्दल पण मी बोलावं. तर त्याची आपण एक सिरीज मालिका लवकरच चालू करतो. त्याची सुरुवात आह साळुंखेने जे पुस्तक लिहिलं आहे पुरंदरेंची इतिहासद्रोही बकर, त्या पुस्तकाची समीक्षा करण्याने आपण त्या मालिकेची सुरुवात करणार आहोत. मला वेळ मिळाला की पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आधीमध्ये केव्हाही ते व्हिडिओ मी बनवेन. तोपर्यंत आपण या विषयावर विचार करूयात, थोडंसं मंथन करूयात आणि खरोखर शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी होण्याचे प्रयत्न करूयात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनुयायी होण्यापेक्षा आपल्या सर्वांचं एवढा 2 तासाचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला असेल असं मी गृहीत धरून चालतो, जर इथपर्यंत तुम्ही आला असाल तर एवढा 2 तास व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण मनपूर्वक आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र.